आजच्या वक्त्या माननीय संजीवनी खेर इथे उपस्थित झाल्या आहेत, त्यांचेही मनपूर्वक स्वागत करते आणि संजीवनीताईंना विनंती करते की त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा आणि संजीवनीताईंना विनंती करते की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. सर्व श्रोत्यांना नम्र विनंती की त्यांनी आपापले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावेत किंवा बंद करून ठेवावेत, म्हणजे व्याख्यान ऐकताना रसभंग होणार नाही. आपल्या प्रथेनुसार कार्यक्रमाची सुरुवात ध्वजगीताने करूया. आपल्या छोट्या मैत्रिणी अनुष्का थत्ते आणि स्पृहा जहागीरदार यांना मी ध्वजगीत सादर करण्याची विनंती करते. अखिल हिंदू विजय ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. अखिल हिंदू विजय ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. ह्या ध्वजासची त्या काली रोविती पराक्रमशाली रामचंद्र लंकेवरती वधूनि रावणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. करीत जय श्रीकंदर स्वारी चंद्रगुप्त ग्रीका मारी हिंदुकुश शिखरी चढला जिंकुनी रणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. रक्षणी ध्वजाच्या ह्याची शालिवाहनाने साची उडविली शकांची शकले समरी त्या क्षणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. हाणिले हुसखिता जेथे हुणासी विक्रमादित्ये हाची घुमवी मंदोसरच्या त्या रणांगणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. जय जय हिंदू सम्राटे अश्वमेध केले मोठे करीत पुढती गेला हाची विजय घोषणा ध्वजः उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. उगवुनी सूड हिंदूंचा मदमर्दुनी मुस्लिमांचा शिवराय राय गडी करीती
अखिल हिंदू विजय ध्वजः उभवूया पुन्हा ध्वज तो लढवूया पुन्हा. धन्यवाद अनुष्का आणि स्पृहा. संजीवनी ताईंना आपण ज्येष्ठ लेखिका, पत्रकार, संपादिका, दूरदर्शनवरील सूत्रसंचालिका आणि लघुपटकार म्हणून ओळखतो. कादंबरी, कथा, अनुवाद, सामाजिक, चित्रपट विषयक, चरित्रात्मक तसेच संशोधनात्मक असं विपुल लेखन त्यांनी केलं आहे. विविध विषयांवरची त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यापैकी 2 पुस्तकांचा विशेष उल्लेख करते. पहिलं पुस्तक म्हणजे स्थलांतरितांचे विश्व, जे आजच्या व्याख्यानाचंही शीर्षक आहे. संजीवनी ताईंनी ललित मासिकामध्ये 2 वर्षे चालविलेल्या या सदराचं पुस्तक मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे. या विषयावरच आज त्या बोलणार आहेत. आणि त्यांचं दुसरं पुस्तक म्हणजे ग्लोकल लेखिका. अगदी अलीकडे प्रकाशित झालेल्या या पुस्तकामध्ये त्यांनी देशाविदेशातील 50 स्त्री लेखकांच्या साहित्याचा परामर्श घेतला आहे. ग्रंथाली प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवर स्वतः संजीवनी ताईंनी केलेल्या या पुस्तकाचे नितांत सुंदर सादरीकरणही उपलब्ध आहे. जाणकारांनी या दोन्ही पुस्तकांची नोंद घ्यावी. संजीवनी ताई साप्ताहिक लोकप्रभाच्या माजी सहसंपादक होत्या. त्यांनी अनेक लघुपटांसाठी संशोधन, लेखन, सादरीकरण केलेले आहे. एशियाटिक सोसायटी, पाकिस्तान इंडिया फोरम फॉर पीस अँड डेमोक्रेसी, दूरदर्शनची ग्रेडेशन कमिटी अशा अनेक संस्थांशी त्या संलग्न आहेत. लेखन, पत्रकारिता आणि एकूणच कला, माध्यमे आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 2024 सालचा जागतिक मराठी अकादमीचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये दिल्ली येथे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, त्यामध्येही त्यांना विशेष सन्मान प्राप्त झाला आहे. मी संजीवनी ताईंना विनंती करते की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. ओरडू नको बाबा. नमस्कार. संस्कार व्याख्यानमालेमध्ये मला बोलवलं याच्याबद्दल मी चित्रा नेसुरेंचे आभार मानते. आणि तुमच्यासारखे सुजाण श्रोते हे मिळणं हे देखील खरं तर माझ्या दृष्टीने भाग्याचंच लक्षण आहे. कारण बऱ्याचदा माणसं असतात पण त्यांना त्या विषयास काही गम्य नसतं. थोडंसं मी जरा एवढ्यासाठी करते, एवढ्यासाठी मदत घेते. एक सेकंड. आपल्या कार्यक्रमाचं कौतुक किती येत आहे ना, ऐकायला येतं ना तुम्हाला. त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करून आपण आपल्या विषयावरती लक्ष केंद्रित करूया. वास्तविक माझा विषय जो आहे तो काय फार मोठा क्लिष्ट किंवा काही खूप अभ्यास करावा असा नाही आहे, पण तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा आहे. कारण मला असं वाटत नाही की इथे कोणी असे लोक असतील, म्हणजे मी हा माझा गेस आहे, की जे बोरिवलीचे जन्मले, डोंबिवलीचेच वाढले आणि आजही तिथेच राहतात. असं कोणीच नसणार. आपण कुठून तरी इथे आलेलो असतो. बायकांच्या बाबतीत तर आपण माहेर सोडून येतो. अगदी शेजारच्या घरात जरी सासर असलं तरी ते सोडून इथं आल्यानंतर आमच्याकडे असं नसतं. हे वाक्य आपण कधी ना कधी बोललेलं असतो. कारण आपल्या डोक्यामधून आपल्या लहानपणी किंवा आपल्या घरातलं वातावरण, एकूणच आपलं सगळं आहे ते कधी जातच नाही मुळे. आणि मला असं वाटलं की हेच गम्य आहे खरं तर स्थलांतरितांचं. स्थलांतरित म्हणजे फक्त जागा बदलणं नाही, किती प्रकाराने माणसं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकतात. स्थलांतर असतं, विस्थापित असतात, कधी कधी हकलून दिलेले असतात. अशा अनेक दुष्काळाने माणसं होतात, धरणाने माणसं वेगळ्या ठिकाणी. बेटर प्रॉस्पेक्ट्स व्हावे, चांगलं हवं म्हणून आपल्याकडे तुम्हाला आठवत असेल 1960चा काळ, 60चा काळ होता. जवळजवळ प्रत्येक आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांच्या घरातून एक तरी व्यक्ती अमेरिकेला गेलेली असायची.
बरं तेव्हा ते इतकं सोपं नसतं. वडिलांच्या प्रॉव्हिडंट फंडातून पैसे घेतलेले असतात, यांनी म्हणजे ज्या मुलगा किंवा तरुण माणूस जात त्यांनी घेतलेले असतात, तिथे ते सगळं करून तिकडे जायचं. बरं तिथे काही आजच्यासारखी अमेरिका नव्हती. प्रचंड कष्ट करायला लागत होते, कुठेतरी दुसरीकडे राहायचं, खायचं. हे बऱ्याच जणांनी आपले अनुभवले. म्हणजे एखादं मराठी किंवा भारतीय कुटुंब दिसलं की आम्ही त्यांच्या मागे 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 जायचं. कशाला की एकदा तरी ते आपल्याला जेवायला बोलवावं, इतके ते तिथल्या राहण्याला आणि एकूण याला कंटाळलेले होते. बरं घरी फोन करावा तर काही प्रत्येकाच्या हातात जवळ नसायचा ना. म्हणजे दोघं चौघं मित्र मिळून कुठेतरी राहतात आहेत, काहीतरी शिजवतात आहेत. बरं आधी काय आपल्या मुलांना आपण ट्रेन केलेलं नसतं. आत्ताची तरुण माणसं सगळी ट्रेंड असतात ना, त्यांना येत असतं सगळं स्वयंपाक. त्यांना माहिती असतं आपली बायको आहे ती पण नोकरी करणारी आहे, त्यामुळे आपल्याला काहीतरी घरातलं यायला पाहिजे. बायकोला मदत करणं म्हणजे काही कमीपणा असं आत्ताची तरुण लाजली नाही मानत. त्यावेळेला तर मुलांना सवयच नसायची, त्यामुळे त्यांचा जीव नुसतं खालीवर व्हायचा आपलं जेवण जेवायसाठी. घरी फोन केला तर कोणाकडे तरी फोन आहे किंवा पब्लिक याच्यावरून फोन केला, कसं आहे काय म्हणेपर्यंतच ती वेळ संपायची. आणि त्यांना घरच्या लोकांना बायको असेल तर ती ह्याच प्रश्न विचारणार, मला कधी नेणार आहे. आणि त्यावेळेला इथले सगळे प्रॉब्लेम्स तिला सांगायचे, तेही त्यांच्या जीवावर नाही खूप छान आहे, मजेत आहे, लवकरच घेऊन जाईल. एवढं करेपर्यंतच ती काय ठरलेली 2 मिनिटं 3 मिनिटं आहेत ते जायचे, संपायचे. आणि त्याला हे वाटायचं की आपल्या घरच्या लोकांना इथले हाल हवाल सांगण्यात अर्थ नाही, आणि कुठल्या तोंडाने आपण आता परत जाणार आहोत, या सगळ्यांना आपण कसं तोंड दाखवणार आहोत. त्यामुळे इथेच राहायचं आणि चांगलं करायचं. किती त्रास झाला तरी अशा निश्चयाने आपल्याकडले बहुतेक लोक, फार कमी मला माहीत नाही मला परत आलेले लोक तिथेच राहिले. आणि आज मात्र ते सगळे अतिशय समुद्र, पण त्याच्यासाठी अनेक वर्ष, म्हणजे माझ्या माहितीतले देखील असे लोक आहेत की अतिशय हलाखी काढलेली होती त्याला. पण आता मोठी मोठी घरं आहेत, मुलं मोठी झालेली आहेत, त्यावेळेला जरा पैसे आले की गावी यायचे, पण मुलांना अजिबात यायचं नसतं. तुम्ही कोणी जर नेमसेक हा झुंपालारीचा चित्रपट बघितला असेल, तिने एक्झॅक्ट ते सांगितलंय की त्याला इतकं वाटत असतं की आपल्या मुलांनी कलकत्त्याचं आपलं बंगाली सगळं खाणं पिणं किंवा एकूण सगळं शिकावं, घरच्या नातेवाईकांशी ओळख व्हावी. त्या मुलांना म्हणजे दरवेळेला सुट्टीला काय सारखं कलकत्त्याला यायचं आणि त्याच माणसांबरोबर राहायचं. आम्हाला जर भारत दाखवायचं असेल तर आम्ही दुसरीकडे जातो ना. पण यांना उत्सुकता घरी जायची असायची, आपल्या आईवडिलांना किंवा नातेवाईकांना भेटायला, ते सगळं दाखवायला की आमच्याकडे बघा अमक्या वेळेला काय होतं तमक्या वेळेला काय होतं. त्या मुलांना कारण दुसऱ्या पिढीसाठी ते त्यांच्यासाठी त्यांचं गाव नव्हतंच मुळी. त्यांच्या सगळ्या आठवणी अमेरिकेत जिथे ते राहतात त्याचेच आहे. पण आईवडिलांनाही समजायलाच वेळ लागला की त्यांच्यासाठी स्वदेश तो नाही, ते राहतात तो आहे. आपल्यासाठी अजूनही स्वदेश म्हटलं की कलकत्ता किंवा जिथून पुण्याहून गेला असेल, नागपूरहून गेला असेल ते आहे. ही जी ओढ होती ती ओढ त्या मुलांना वाटणं शक्य नाही. म्हणजे आताही आपल्याला माझ्या पुढच्या पिढीमध्ये दिसतंय हे दरवेळेला नको बाबा मुंबईला जाऊया. म्हणजे ही म्हणे माझी भाची शेवटी मला म्हणाले की मावशी मी आता यांना आणणारच नाही. काय त्यांना बघायचं नसतं, काय बोलायचं नसतं, कारण काहीच त्यांना इंटरेस्ट इथे राहिलेला नाही. त्यापेक्षा राहू देत तिकडे हॉस्टेलमध्ये राहतील किंवा मित्रांबरोबर राहतील, काय वाटेल ते करून. हा फरक हा स्थलांतरितांच्या आयुष्यातला अगोदरच्या पिढीचा जो भावनिक ओढ होती. मला एक कथा आठवते, मी आता हे काय लिहिलंय ते बघतच नाही आहे. एक कथा आठवते, अरविंद गोखल्यांची कथा होती. आलेपाक नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे त्यांचं. तर ते पाकिस्तानात गेले होते, एक्सचेंज होता लेखकांचा, म्हणजे त्यांचे आपल्याकडे यायचे, आपण त्यांच्या तसं ते गेले होते आणि एका घरीच राहिले होते. अहमद म्हणून कोणीतरी होते, ते प्रोफेसर होते ज्यांच्या घरी राहिले होते आणि ते कामावरती गेले होते. त्यामुळे तू आमच्या बायकोशी पाहायचं बोलत बस म्हणून, ती तुमच्याच कडली आहे एवढंच तो बोलला. तिला काय याला काय कळलं नाही, आपल्याकडली आहे म्हणजे काय. मग तो गेल्यानंतर एक बाई हळूच अशी दरवाजातून बघत होती. त्यामुळे मी येऊ का, हा मराठी शब्द ऐकल्यानंतर त्यांना इतकं आश्चर्य वाटलं. हो म्हणे तुम्हाला आश्चर्य वाटाय, कारण मी चंद्रिका चितळे मुंबईची आहे, पण आता माझा मुंबईचा आणि माझ्या घरच्यांशी काही संबंध नाही. नाही म्हणे मला पळवून आणलेलं जबरदस्तीने असं काही तुम्हाला वाटत असेल, फाळणीमुळे झालेलं आहे, असं काही नाही झालेलं. मी तिथे असतानाच माझं अहमदवरती प्रेम होतं आणि माझ्या घरच्या लोकांना अजिबात पसंत नव्हतं. त्यांनी ते सगळे संबंध तोडले आणि मी इथे आनंदात आहे वगैरे वगैरे ते सांगते. तर मग ते म्हणतात बरं आपण काय बोलू, तुम्ही काहीही बोला मला मराठी ऐकायचं आहे. म्हणजे अक्षरशः त्यावेळेला त्याच्या डोळ्यात पाणी इतकं टपटपलेलं होतं की मराठी ऐकण्यासाठी आज ही इतकी वर्ष, बाकी तिला कशाचाही खेद नाही कारण इथे सगळं व्यवस्थित चाललंय. तिचं नवऱ्याची नोकरी चालली आहे, तिची काय कामं चालू आहेत ते आहेत, पण तिला त्याचं काही सुख दुःख, फक्त मराठी ऐकायला हवं
आपण हे कल्पनाच करू शकत नाही की किती ओढ असते ही भाषेची असते. सगळ्यात असते ती अन्नाची असते. अन्नाचे वास हे माणसावर कायम राहतात. हा लहानपणी कुठेतरी कोणाच्या तरी हातचं खाल्लेलं आपल्याला खूप आयुष्यात नंतरही आठवत राहतं आणि माणसं जिथे जातात तिथे ते रिक्रिएट करायचा प्रयत्न करतात. म्हणजे अनेकदा आता मी हे बघत म्हणजे असं अमेरिकेचं सांगितलं तसं मराठ्यांचं म्हणजे मराठी इतक्या ठिकाणी पसरले होते. तसं एक रोड मराठा नावाचे एक अजूनही बऱ्याच ठिकाणी हरियाणामध्ये किंवा अटकपर्यंत आपले जे लोक आहेत ते बरेचसे त्या युद्धानंतर परत आलेच नाहीत, तिथेच राहिले. तिथे राहिले ठीक आहे, म्हणजे तिथे बाकी काय समृद्धी असेल नसेल ते राहते. हरियाणामध्ये असलेली मोठ्या प्रमाणावरती मराठी माणसं आहेत. बाकी सगळं तिकडल्यासारखं झालंय. पण जेवणामध्ये म्हणजे जर ते कोकणातले किंवा ह्या भागातले असेल, जेवणामध्ये बाकी काही असलं तरी दहीभात पाहिजे त्याला शेवटी. त्यामुळे याच्यावरून आम्ही ओळखतो, तिथले लोक म्हणतात की याच्यावर आम्ही ओळखतो की ह्याला अजून देखील ती सवय गेलेली नाही लहानपणची. कारण त्यांना अजूनही जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही की दहीभात खाल्ल्याशिवाय. असं अनेक ठिकाणच्या प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसं गेलेली आहेत त्याने एक वेगळा महाराष्ट्र तिथे बसवलंय. सगळ्यात महत्त्वाचा मराठी माणूस गेला की तो नाटक करणार, सगळ्यांना एकत्र आणणार, पण त्याला सुद्धा काही वर्ष जायला लागतात. तुम्ही नवीन आता जसं ग्वाल्हेरला आहे, इंदोरला आहे. मी आहे नाशिकची, माझं सासर आहे इंदूर नाही म्हणे, आम्ही सगळे इंदूरच म्हणतो ना, ते इंदौर म्हणणार. म्हटलं बरं बाबा इंदौर. तिथे गेल्याबरोबर मला कल्चरल शॉक दोन गोष्टी करतात. त्याने सासूबाईंनी माझी ओटी भरली ती सुक्या वाट्याने. तर मी बघतच बसले, म्हटलं सुक्या वाट्याने, मग कोणाच्या लक्षात आहे हे काय महाराष्ट्र नाही आहे नारळ असायला. म्हटलं हो मला माहिती नव्हती ही गोष्ट. म्हणजे हे जे एकदम असं होतं. नंतर माझे दीर मला म्हणाले की वहिनी जरा दरी बिछवून दे ना. मला फक्त डोंगर दरी माहिती येतात, ते डोंगर कुठे आणून म्हणजे दरी कुठून आणून बिछवायचं म्हणजे काय. हिंदी थोडंफार सिनेमांमुळे येत होतं, पण हे टिपिकल घरातलं काही मला काही समजत नव्हतं. कडीलिंब असेल तर गोड लिंब असे बरेच शब्द तिकडले त्यांच्या बोलण्यामध्ये येत होते. त्यामुळे मला काहीच कळेना की मग त्यांना वाटलं काय वहिनीला ऐकायला येतं की नाही, कमी येतं की काय. मी आपले क्लीन बोर्ड म्हणजे नुसती अशी बघत बसले काय करायचं ते. बसायला जागा म्हणजे बसण्यासाठी सतरंजी अंतर असं त्यांचं म्हणणं होतं. ते पटकन उठले, कोपऱ्यात ठेवले, सतरंजी घेतली आणि बिछवले. म्हणजे बसा आता. म्हटलं बसतोय, पण सतरंजीला दरी म्हणतात आणि बिछव म्हणजे अंतरण आहे. म्हटलं मला माहिती नव्हतं, ही मराठी मी शिकलेच नाही. म्हटलं हां आता शिका मग इथे आलाय तर. म्हटलं शिके, पण मी इथे कायम राहिले तर शिकेन ना. 4 दिवस माझ्या नवऱ्याची बदली झाली की ते बँकेत होते, त्यामुळे बदली झाली की मी जाणार. ठीक आहे म्हटलं. तर हा जो एक भाषेमधला फरक आहे त्याने देखील माणसं एकमेकांशी जोडली जातात किंवा तोडली जातात. तिथली मराठी म्हणजे आनंद आहे. म्हणजे वेदर इट इज इंदोरची असो, ग्वालियरची असो, तंजावरची मजा मी तुम्हाला नंतर सांगते हे झाल्यानंतर. ग्वालियरला सुद्धा मराठी जेमतेमच असतं. आता एवढं झालंय की हिंदी सिरियल मराठी सिरियल त्यांच्या घरात जायला लागल्यापासून कपडे साडी नेसायच्या वेळी साडी घाल असं बोलतात, पण निदान तेवढं तरी मराठी याचा म्हणता अहो घाली घालायची नसते, नेसायची असते. अहो पण ते तुझे लोक तसेच बोलतात ना. म्हटलं ते मूर्ख आहेत. पण आम्हाला नक्की काय आहे कसं कळणार. तंजावरच्या लोकांना तर फारच वेगळ्या प्रकारचे, कारण तंजावर जरी भोसल्यांचं राज्य असलं आणि खूप मोठ्या प्रमाणावरती तिथे किंवा बिंगलोर ह्या भागातली खूप मराठी माणसं तिथे असली. त्याने मोठा सरस्वती महाल तिथे बांधलाय, जिथे ती मोठी लायब्ररीच आहे. म्हणजे जिथे सगळे मोडीचे सगळे जुन्या पोथ्या आहेत, आपल्याकडल्या सगळ्या पोथ्या तिथे आहेत. तिथे अभ्यास करायला लोक जातात, अभ्यास करतात. पण मी त्यांना राजे म्हणजे काय आता त्या मध्यमवर्ग झाला, कारण बाकी राजांची उत्पन्न आता काहीच राहिलेली नाहीत ना, त्यामुळे अगदी साधे राहत होते. मग त्याने आम्ही गेलो होतो तिथे, तर त्याने आम्हाला घरी बोलवलं जेवायला. तर आम्ही खाली असे पाट्यावरती वगैरे जेवायला बसलो. मी म्हटलं बाकी मला काय आश्चर्य वाटत नाही, पण मला आश्चर्य वाटतं की तुम्ही इतके वर्ष इथे राहून तुमचं मराठी इतकं चांगलं कसं आहे. त्यामुळे बरोबर आहे, लेखक आणि पत्रकारांनाच कळलं ना आमच्या भाषेतलं. मी म्हटलं पण कसं काय तुम्ही अजून मराठी चांगलं ठेवलंय. म्हणजे खरं सांगायचं ना तर एकच गोष्ट आम्ही बरेच, आता पुढे होईल की नाही माहिती नाही, पण एकच गोष्ट नक्की आम्ही करतो ते म्हणजे आमच्या घरी नवीन सून येणार असेल तर ती शक्यतो मराठी भागातल्या कोणीतरी त्यांचे सरदार वगैरे त्यांचं काय हे असेल तर त्या सरदार घराण्यातलीच करतो. म्हणजे एक तर ती मराठी बोलते, तिच्यामुळे आम्ही मराठी बोलतो आणि पुढची पिढी पण मराठी बोलतोय, कारण बाकी नाही तर आमच्याकडे काहीच नाही आहे. पण जेवण मात्र त्याने अगदी असल, म्हणजे त्यांना असं आम्ही प्रवासात होतो, आम्हाला काही मिळालं तरी हवं होतं की हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी वेगळं हवं होतं, पण याने अगदी छान आळूवड्या करंज्या असं सगळं छान सागर संगीत जेवण केलं होतं त्याने. त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा
आम्हाला ते आठवत राहतं. माझी आता सून महाराष्ट्रातली असल्यामुळे ती भाकरी पिठलं करते किंवा इतर अनेक पदार्थ करते, पण हे आम्ही खूप वर्षानंतर खातो येते. हा जो एक खाण्याचा जो एक ओढ असते ना, ती मला आणखीन एक दोन ठिकाणी पण म्हणजे हे सगळं पुस्तक लिहित असताना म्हणजे जेव्हा जेव्हा मी अभ्यास करत होते तेव्हा लक्षात येतं की ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूसच नाही म्हणत, पंजाबी माणूस गेला तरी तो तिथे काहीतरी छोले भटुरे करेल, आणि साऊथ इंडियन गेला तर तो इडली डोसा करेल, पण तो आपलं जेवण तिथे आणेल आणि करेल त्यांच्या पिढीतल्या किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांना मिळावं म्हणून. ही स्थलांतरित, विस्थापित किंवा काय देशनिकाला झालेली माणसं जी आहेत, देशनिकाला होणं म्हणजे काय हालत असते हे आता आपण तुम्ही सगळ्यांनी ते गाणं ऐकलं असेल, बाबूल मोरा नैहर छुट्यो जाय. हे तो नय्यर छुटते हा प्रश्न नाही, नय्यरमध्ये त्याला अयोध्येहून काढलं गेलं म्हणून त्याचं दुःख होतं ते की आता मला, किंवा त्यांनी ते म्हणतात 2 गज जमीन जमीन मिली कुळे यार में. हे कसलं दुःख आहे, हे मला माझ्या ठिकाणी राहायला मिळत नाही याचं दुःख आहे. आणि हे अनेक वेळेला तुम्हाला हाकलून दिलेलं असलं तरी तिथे गेल्यानंतर तुम्ही आपलं एक जग, आपलं जे खाजगी जीवन आहे, आपलं जे काय आपण इथे करत असतो, हे एक गोष्ट नक्की आहे की स्थलांतरामुळे दोन्हीकडल्या संस्कृती ह्या समृद्ध होतात. मग ते शिल्पकला असो, साहित्य असो, संगीत असो. आज जर तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्याचं मिश्रण म्हणजे आजची आपली संस्कृती आहे. आपण इथून जर फाउंटन एरियामध्ये गेलो तर त्या भागामधल्या ज्या इमारती आहेत त्या दिसतात की आपल्या नाही आहेत इमारती. आपल्या नाही म्हणजे आपल्याकडलं हे नाही आहे, त्याचं स्ट्रक्चर किंवा आर्किटेक्चर आपलं नाही आहे. ब्रिटिशकालीन ते सगळं स्ट्रक्चर आहे. किंवा आणखीन वेगळ्या तिथे गेल्यानंतर आपले रस्ते गल्ली बोळ पण वेगवेगळे. म्हणजे माझे मुलं जी तिकडे नातवंड जी राहतात तिकडे, ते म्हणजे अरे हे तर आम्हाला लंडनमध्ये असंच आहे कॉर्नर. मी म्हटलं तिथलाच प्रभाव आहे. तुम्हाला आता आम्ही मुंबई दाखवायची म्हणजे तेच दाखवायचं, म्हणजे परत अपभ्रंश असं झालेलं लंडनच दाखवायचं, पण त्या इमारती तशाच आहेत. ह्यानी शिल्पकला आपली बदलली. म्हणजे कोणी ह्याला गेला असाल, आपल्या इथे जवळ लेणी कुठली आहेत वाटेल, त्या लेण्यांमध्ये अनेक नाही एलिफंट आहे नाही, 2 डोंगरावर आहेत ते मोठे. कानेरी किंवा पुण्याला जाताना लागतात बघ. हां, तिथे बघितलं. म्हणजे मी त्याच्यानंतर फोटो काढले. मी वेगळ्या कारणाकरता फोटो काढले, कारण त्याच्यात सूर्याचं एक चित्र होतं की तो असा बसलेला आहे आणि 7 घोडे आहेत त्याला. पण त्याचा जो पोशाख आहे तो भारतीय नाही आहे. म्हणजे मी म्हटलं मगाशी तुम्हाला तसं तो पर्शियन पण नाही आहे. म्हणजे हंटिंग बूट घातलेला सूर्य मला या बघितला. म्हटलं हा कसा सूर्य. त्याने इथपर्यंत असे लोखंडी हे घातलेले होते, हातामध्ये शस्त्र होते. म्हटलं तर बरोबर, तो वॉरियरच आहे मुळे, तो योद्धाच आहे, कारण तो अंधाराशी युद्ध करून आपल्यासाठी प्रकाश आणतो. तर ही कल्पना बाहेरची आहे, पण ती आपल्याकडे आपल्यासात केली गेली. अनेक ठिकाणी तशी मंदिर आहे. तर तिथे आणखीन एक मोठं शिल्प होतं, म्हणजे याला काय म्हणतात, उत्थित शिल्प म्हणतात. ते पूर्ण असं वेगळं नाही काढता येत, त्या भिंतीमधूनच कोरीव काढलेलं असतं, भिंतीलाच लागलेलं असतं ते. त्याच्यामधले जर पोशाख बघितले तर ते आपल्याकडले नाहीच आहेत. पायघोळ जगे जे तुम्ही नंतर या मूर्ख लोकांनी बामियांचं सगळे जे बुद्धिस्ट सगळं, कारण गांधार जो आहे, जो गांधार प्रदेश आहे, तो मोठ्या प्रमाणात शिल्पकलेचा आश्रयदाता होता. म्हणजे आपल्याकडल्या उत्तरेकडल्या बऱ्याच ठिकाणच्या म्युझियममध्ये गांधार कला हे एक वेगळंच मुळे सेक्शन आहे. तर स्थलांतरितांमुळे फक्त जे लोक तिथे गेले किंवा जिथे इथे आले ते समृद्ध झाले नाही. सगळ्यांचा बाबर तिथून आला तर त्याने इकडले ते सगळे पदार्थ, त्याला ते काही कलिंगड किंवा इतर जे पदार्थ आहे ते आवडायला लागले. आणि मग त्याने आपल्या लोकांना सांगितलं की हे कसे बनवतात ना, ते बनवतो, तू भाज्या घाल, त्यांच्या ते करतात तसंच कर. तर त्याने मग पुलाव केला, जो आपण अजूनही पुलाव म्हणूनच खातो. तर पुलाव हा त्याच्यातून आलेला आहे. परदेशी माणसाला इथे आल्यात आपल्याकडल्या किती गोष्टी, साबुदाणा, मिरची, हे सगळं कुठून आहे, सगळं बाहेरून आलं. आपला हापूस आंबा पण पोर्तुगीजांनीच आणलेला आहे. ते आणावा की नाही हा मुद्दा वेगळा आहे. म्हणजे आपली अनेक बाबतीत आपली समृद्धी वाढते, ती स्थलांतरित लोकांमुळे वाढते. आणि आपण तिथे गेल्यामुळे तिकडली म्हणजे फक्त असं नाही की आपण दुःखी होऊन बसतो तिथे किंवा इथे आल्यानंतर आपण फक्त अरे अरे हे आपलं नाही, मग किती दिवस तुम्ही तेच तेच खाणार. ह्या सगळ्या मिश्रणामधून सगळ्या संस्कृती समृद्ध होतात. जेव्हा तुम्ही कोंडलेल्या आणि छोट्याशा दबक्यासारख्या तळ्यामध्ये राहाल तर तुम्हाला मोठा समुद्र कधी कळणारच नाही. मुळे ज्यावेळेला तुम्ही त्यावेळेला अशी कल्पना होते की समुद्र
पर्यटन केलं की तुमची जात जाते. काही लोकांना जात जायलाच हवी होती, कारण इथे राहून त्या जातीमध्ये त्यांना इतके हाल सोसावे लागत होते. त्यामुळे मॉरिशसमध्ये गेलेले, सुरिनाममध्ये, फिजीमध्ये गेलेले, इथे अनेक ठिकाणी नेले होते. मी त्यावेळेला ते काय आपल्या स्वखुशीने गेले नव्हते. बऱ्याचदा त्यांना मजूर म्हणून नेला होता. गुलाम नव्हते ते, त्यांना व्यवस्थित पगार वगैरे काय जे असेल ते मिळत होतं त्यांना. पण तिथे गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, विशेषतः मॉरिशस तर मी सांगते, कारण त्यांचं एक डेलिगेशन इथे आम्ही ज्याला लोकप्रभामध्ये होते तेव्हा आलेलं होतं. त्यावेळेला शिलाबाई बापू या तिथल्या एक अतिशय प्रसिद्ध आणि भारतीय बॅकग्राऊंड असलेल्या मिनिस्टर होत्या. आणि सगळ्यांना असं वाटत होतं की त्याने तिथलं चीफ मिनिस्टर व्हावं, आपलं प्राईम मिनिस्टर व्हावं म्हणून. म्हणजे आपलाच जास्त रेटा होता, कदाचित त्याच्याचमुळे त्यांना मिळालं नसेल की परधार्जिणी आहे की काय. तर मॉरिशसला गेलेले आपले लोक जे होते ते पहिल्या पिढीमध्ये जसं जे आयुष्य असेल ते काय, पण नंतर त्यांना असं वाटलं की इथल्या लोकांना असं वाटायला नको की आम्ही कुठल्या तरी फालतू समाजातले आहोत, आम्हाला काही कल्चर नाही आहे, आम्हाला काहीच नाही असं त्यांना वाटायला नको. म्हणून हळूहळू त्यांनी एक देव बसवला. पहिल्यांदा नुसतं शेंदूर फासतं, त्यांनी लहानपणी जे बघितलं होतं तेच ते करत होते. पण हळूहळू असं व्हायला लागलं की भारतातून काही व्यापारी तिकडे यायला लागले. आणि मग त्याने विचारलं की तुम्हाला काय काय हवं ते सांगा, आम्ही तुम्हाला आणून देतो. मग पदार्थांच्या याद्या सुरू झाल्या की हे हे हवंय आम्हाला, ते हवंय मला ते. मग त्याने आपले क्युझिन्स, म्हणजे ते ज्या ज्या काही बिहारमधले होते, काही महाराष्ट्रातले होते मजूर जे, त्याने तिथे जाऊन आपली संस्कृती तिथे विकली. भाषा पण त्यांची क्रिओल आहे, म्हणजे आपल्या भाषेतले शब्द आहेत, त्यांच्याही भाषेतले शब्द आहेत. त्यामुळे ती एक नवीन भाषा निर्माण झाली. त्यामुळे आणि तिथल्याही लोकांना ऑफकोर्स हे आवडतच होतं की काय काय नवीन आपल्याला शिकायला. कारण पहिल्या पिढीच्या नंतर पुढच्या पिढ्यांमध्ये काही हे राग राहिलेला नव्हता की त्यांनी मजूर म्हणून आणलंय की काय. तर आपण नायपॉलचंही वाचत, त्याला रागच आहे भारताचा, ते सोडून द्या. पण तरी देखील नायपॉलचं आयुष्य असं म्हणजे तो फार नोबेलपर्यंत त्याची मजल गेली लिखाणाची. असं लिहिलेलं सुद्धा खूप मला मिळायला लागलं. जेव्हा मी हा अभ्यास म्हणजे फक्त मी जे वाचते त्याच्यावर नव्हतं, तर प्रत्येक माझ्या त्या लेखाबरोबर त्याच्या संदर्भातले पुस्तकं असायची की पुस्तकामध्ये काय दिले, कोणी कोणी पुस्तकं लिहिले. अमेरिकेमध्ये गेलेलं आणि चित्रेने लिहिलेलं एक पुस्तक आहे. अनेक अगोदरची जी यांची पिढी होती ना, त्या पिढीने आपले अनुभव त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि आता आम्ही कसे राहतो, आता कसं सगळं बदललं आहे. आता वाटेल तेवढी बिदागी देऊन इथल्या आर्टिस्टना ते तिथे बोलवू शकतात. म्हणजे त्यांची जी सांस्कृतिक भूक सुरुवातीच्या काळात होती, मग ते आपापसातच कार्यक्रम करायचे. मग जरा जास्त पैसा आला तेव्हा कशाला आपण बोलूया ना, सुधीर फडक्यांना बोलूया, अमक्या लेखकाला बोलूया, किंवा दुसऱ्या संगीतकारांना बोलूया, ऑर्केस्ट्राला बोलूया. कारण ती जी भूक, सांस्कृतिक भूक होती, ती नुसत्या पैशाने भागण्यासारखी नव्हती. त्यामुळे आता ऑलमोस्ट दरवर्षी अमेरिकेमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होतात, ज्यात ग्रंथालय पण खूप मोठ्या प्रमाणात भाग घेते. सुरुवातीला मला आमचे एक संपादक आपले प्रकाशक होते, तेव्हा तर काही नाही हो बाई, आम्ही एवढे लादून पुस्तकं नेतो तिकडे, पण तिकडे लोक येतात नुसतं इकडे तिकडे बघतात, लागूनच्या दुकानातून काहीतरी दागिने घेतात. आणि आम्ही त्यांना सांगितलं हे नवीन पुस्तक आलं आहे बघा तुम्ही. नाही आता आम्ही येणारच आहोत मुंबईला, तेव्हा बघू. कोणी येत नाहीत आणि कोणी घेत नाही. आता म्हणे पुढच्या वर्षीपासून मी अजिबात जाणार नाही तिथे, कारण मग ते डॉलर्समध्ये त्यांना द्यायला लागायचे ना. मग ते इंडियात आलं की मग बरं आहे, पैशाने आपल्याला होतं. पण ही काय म्हणते खुजी दृष्टिकोन पण आपल्या लोकांचा होता तिथे. म्हणजे लागूनच्याकडे तुम्ही लाखो रुपये खर्च करायला तयार आहात, पण पुस्तकं आली आहेत तुमच्या दारामध्ये, घरात आली आहेत, ती घेण्याची नव्हती. आता कदाचित बदललं असेल, का अजूनही जर ते ग्रंथालय दरवेळेला पुस्तकं घेऊन जाते, म्हणजे आमची पुस्तकं जातात तिथपर्यंत. मग निदान तिथे कोणीतरी घेत असले पाहिजे, त्याच्यावरची चर्चा होतात. तर हा एक स्थलांतरितांचा फार मोठा भाग मला लक्षात. आता मला थोडं बघायला लागेल. म्हणजे आपल्या सगळ्यांना जाणवच, आम्ही जेव्हा मुंबई म्हणजे बाहेरच्या ठिकाणाहून आपण इथे आलो असं, तर इथे आलेल्या लोकांची सगळ्यात तक्रार असते, कसली हवा आहे बाबा, सारखं उकडत असतं, इथे काही सीझन्सच नाही, पाऊस नाही तर उन्हाळा, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. मग म्हटलं मग कशाला तुम्ही इतकं कष्ट करून इथे राहता, अरे पापी पेट के लिए करना पडता है ना यार, क्या करेंगे, असं म्हणत कायम सगळं आयुष्य इथेच घालवतात. आणि दरवेळेला मुंबईला शिव्या देतात. पण मुंबई इतकं कंपोजिट कल्चर असलेलं आता राजकारणाने फारच बिघडवलेलं आहे की मग मराठीत बोला, अमकच बोला वगैरे, हे जे काय सगळं चाललेलं आहे ना, ती ही माणसं स्वार्थासाठी आपल्याला झुंजवतात आहेत. हे आपल्या जेव्हा कधी लक्षात येईल तेव्हा राजकारणापर्यंत ठेवा, आमचं आम्ही बघतो काय करायचं, त्याच्यात तुम्ही लुडबुड करू नका, अशी म्हणायची वेळ आता आलेली आहे.
पण ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे की का माणसं इतकी अगतिक होतात. म्हणजे ज्या वेळेला एक अतिशय वाईट आहे ते मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे. आपण अनुभवलेलं आणि बघितलेलं विस्थापन आहे. आता सहज म्हणून ह्याच्यात बघितलं म्हणून सांगितलं की कशा आपल्या खायच्या सवयी बदलत जातात. आता कोकणात राहिलेली माणसं किंवा समुद्रकिनारी राहिलेली माणसं त्यांना जर देशावरती तुम्ही नेलं तर देशावरचं अन्न त्यांना पटतच नाही. मुळे त्यांच्या प्रत्येक ह्याच्यात शेंगदाणे पाहिजे, भाकऱ्या पाहिजेत. ह्या लोकांना मासे पाहिजेत आणि भात पाहिजे, आणि मासे ते देखील समुद्रातले पाहिजेत. त्याच्याशिवाय दुसरं त्यांना काही चालतच नाही. अशा वेळेला मग त्यांना असं वाटतं अरे आपली गावी जाऊया यार. माझ्या मैत्रिणींचं मला आठवतंय, ती कायम म्हणत असते अगं काय ग तर सगळं तिकडे मिळतं. सुरुवातीला आठवते ना माझ्या बाळणपणाच्या वेळेला म्हणे आई आणि बाबा आले होते, डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू सगळे लादून लादून त्याने आणले होते. आई अगदी तयारीत होती की मालिश करायला लागली तर आपण करायची हिची. आता हे सगळं बदललंय. आता त्याच म्हणत काही नको ग सगळं इथे मिळतं. आणि हल्ली कोण खातं अळवाचे लाडू आणि डिंकाचे लाडू. आम्ही इथल्या बायका नाही का 4 दिवसाच्या वेळेवर ते कामावर जातात किंवा टकटकीत असतात, आम्हालाच कशाला हे पाहिजे. हा बदल देखील त्यांना झाला. पण पहिल्या पिढीला म्हणजे माझ्या बहिणीने मी सगळं लादून नेताना बघितलंय. आणि आता त्यांच्या मुली म्हणतात छे उगाच तू आणत होतीस. अरे तेव्हा तुम्हाला बरं वाटत होतं ती आणत होती. तर हे खाण्याच्या सवयी देखील माणसांच्या हळूहळू बदलत. हल्ली मुलांना तिकडल्या आपल्यासारखं वरण भात भाजी पोळी केली तर नको असते, काहीतरी वेगळं कर. म्हणजे रोज स्वयंपाकात काहीतरी वेगळं पाहिजे त्या मुलांना. मग ते मग पिझ्झा असेल काही असेल. आणि पुण्याला तर तुम्ही बघा पॉलिनेशियन, मलेशियन सगळ्या प्रकारचं अन्न मला वाटतं. पुण्या इतके खादाड म्हणत नाही, चवीचे भोगते माणसं मी अजून कुठे बघित नाही. सगळ्या प्रकारचं अन्न तिथे मिळतं. म्हणजे अक्षय तुम्ही ठेल्यावरती जरी गेले तर ठेल्यावरती देखील पॉलिनेशियन एक बोर्ड लागलेला असतो. आणि तिथे तसंच असतं कारण ते सगळं बाहेरून आणतात आणि इथे फक्त बनवतात. तर ही जी माणसाची ओढ असते ना एक तर खाऊन बघायची ओढ असते किंवा आपल्या ठिकाणी जसं होतं तसंच आपल्याला मिळायला पाहिजे याची ओढ होते. याचं एक साधारण उदाहरण देते. आता मी एकेका प्रदेशामध्ये तुम्हाला सांगणार आहे काय काय झालं आणि कसं बदलत गेलं तिथलं. ब्रह्मदेश ज्या वेळेला स्वतंत्र झाला किंवा फोर्सिबली त्यांना आपल्या लोकांना तिथून जावं लागलं. म्हणजे ब्रिटिशांनी आपली आपली माणसं विमानाने पाठवून दिली आणि इथे नुसतं ब्रह्मदेश वॉज पार्ट ऑफ इंडिया त्यावेळेला. पण आपल्याला फक्त मंडालेच्या पलीकडे काही माहिती नसतं. तर ते जेव्हा म्हणजे तेव्हा तर अगदी मोठ्या मोठ्या घरातल्या बायका देखील जंगलातून चालत 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 सगळ्यांनी कलकत्ता गाठलं. पण बांगलादेश, ब्रह्मदेश आणि आपला वेस्ट बेंगॉल म्हणतो म्हणजे बंगाल, आपल्याकडला बंगाल, यांची भाषा, संस्कृती, अन्नाच्या सवयी ह्या सगळ्या सारख्या आहेत. तर त्यामुळे ह्या लोकांना म्हणजे जे ब्रह्मदेशातून गेले त्यांना तिकडल्या जेवणाची ओढ वाटत होती, पण ते काही इथे मिळत नव्हतं. मग ते म्हणाले ठीक आहे. मग तिथे भिक्खू वगैरे तिकडनं यायचे इकडल्या ह्याच्यासाठी, इथल्या त्यांच्याच धर्माच्या यात्रेसाठी. त्यावेळेला त्यांना सांगायचं तुम्हाला काही येऊ देतात ना, तर म्हणे हो, मग येताना अमुक 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 आमच्यासाठी घेऊन या. मग अक्षरशः अजून आहे की नाही माहीत नाही, पण मी ज्याला लिहित होते त्यावेळेला तरी होतं दरवर्षी तिथे ब्रह्मदेशच्या जेवणाच्या वेगवेगळे ठेले लागतात. मग सगळे बांगलादेशहून लोक येतील, वेस्ट बेंगॉलमधून येतील, ब्रह्मदेशमधून येतील. मग त्या बायका सगळ्या आठवायचे, त्यांच्या बोलण्याचे विषय तसे, कारण ते नंतर नोंदवून ठेवलेलं मिळालं मला. आपापसात गोष्टी का त्यावेळेला आपण असं करत होतो, पण त्याच्या ही अशी चव नव्हती ना, हा मासा तोच आहे का. त्यांचे सगळे माशाच्या आणि त्याच्या मसाल्याच्या संदर्भातच सगळ्या त्यांच्या गोष्टी असायच्या. पण ही जी ओढ आहे ना खाण्याची ती अजिबात माणसाची बदलत नाही. त्या पिढी पाहता पुढच्या पिढीला काय सगळंच वेगळं आहे, त्यांचं जगही वेगळं आहे, त्यांच्या आवडी वेगळ्या आहेत, त्यांच्यासाठी बाहेर खूप उपलब्ध आहे. त्यावेळेला जेव्हा बाहेर काही उपलब्ध नसायचं, आपल्या घरातलं स्वयंपाकघर हेच सगळं सर्वस्व असायचं. आणि त्यातल्या ज्या व्हरायटीज आहेत त्या सगळ्या ह्या ब्रह्मदेशच्या लोकांनी तिथे सुरू केल्या. आपल्याकडे आल्यानंतर बॉर्डर क्रॉस करून यायचं तिथे. जसं आता पाकिस्ताननुसार मधला बॉर्डर क्रॉस केला की आम्ही अक्षरशः चालत गेलो होतो लाहोरला जाताना. बॉर्डरवरून आम्ही चालत पलीकडे गेलो, कारण तेवढाच एक अडसर होता. मग तिथे त्या माणसाने मला काय विचारलं ते आश्चर्य. म्हणजे आम्ही सगळे गप्पावर बसलेलो होतो आपल्या बॉर्डरमध्ये. मग तिकडे जायचं होतं आम्हाला, आमचे सगळे पासपोर्ट्स वगैरे चेक करत होते. तर तो म्हणाला आपको मालूम है क्या इस गांव का नाम लाहौर क्यों रखा है. नाही मालूम हमको. त्यामुळे प्रभू राम त्यांना अतिशय आदराने बोलत होता. प्रभू रामचंद्र थे ना, उनका जो एक बच्चा था. म्हटलं हां, तो उसी के नाम पर है. म्हणजे
लाहोर हे नाव लघु काय त्याचं नाव होतं हां, तर त्याच्यावरून ठेवलं आहे हे मला तिथे गेल्यानंतर कळलं. म्हटलं हमको नाही हमको मालूम आहे बराबर ऐसे ही नाम आया था वो. बरं तिथे गेल्यानंतर जेव्हा आम्ही बाजारात फिरत होतो किंवा लोकांमध्ये भेटत होतो तर बरेचसे लोक इकडून गेलेलेच होते तिथे, म्हणजे ज्याला ते मुहाजीर म्हणतात वगैरे. तिथे त्यांना वाईट ट्रीटमेंटच मिळाली, ते आपल्याकडेही तसेच झालेले. तर त्यांना म्हटलं की तुम्ही किती वर्ष झाला मग काय, बाई मैडम आप वो समय मत पूछो, वो गुजर गया, कितने लोग हम आप आए, हमारे घर के बीवी बच्चों को क्या हुआ ये आप मत पूछे. म्हटलं नाही पूछेंगे की हमको भी मालूम आहे, कारण आपल्याकडे देखील त्या बाबतीचं खूप मोठं साहित्य म्हणजे मंटोचं आहे, नंतर अमृता प्रीतमचं आहे, नंतर अनेक लोकांची त्याच्यावरती लिहिलेलं आहे आणखी. त्यामुळे म्हटलं अरे ह्याची जरूर आहे. बडी आणि मला लक्षात नाही, त्या बाईने तर अक्षरशः घरोघर जाऊन डॉक्युमेंटेशन केले इथे आणि तिथे दोन्हीकडे. कारण तो म्हणाला की हे पुढच्या लोकांना कळणारच नाही की त्यावेळेला काय झालं होतं, काय भूत लोकांच्या. बरं तिथे आम्ही ज्यावेळेला काही 50 वर्ष स्वातंत्र्याच्या वेळेला काही करत होतो त्या एक पहावा म्हणून फॅमिली माहिती होती की जे तिथून इथे आली होती. तर त्यांच्यापैकी एकाला आम्ही बोलवलं होतं की तुम्ही आम्हाला सांगा की त्यावेळेला काय झालं वगैरे. तर त्याने आम्हाला खूप विस्तारपूर्वक सगळं सांगितलं. तर म्हणे आम्ही तर पळून आलो इथे, पण म्हणे माझ्या वडिलांनी सांगितलं की मैं कुछ भी हो मैं यहाँ ये गाँव छोड़ने वाला नहीं हूँ. तो लेकिन वो काट देंगे आपको, किसी की हैसियत है मुझे काटने की, वो कुछ नहीं करेंगे मेरा, आप जाइए और जो भी होगा इतने लोग मर गए मैं भी मर जाऊंगा. पण खोटं वाटेल म्हणजे ज्या वेळेला आमची भेट झाली त्याच्या 2 महिने अगोदरच ते म्हणाले तुम्हाला खरं नाही वाटणार पण माझे आजोबा की त्याचे वडील माहीत नाही, बहुतेक वडीलच असते, ते गेल्याची आम्हाला तिकडनं तार आली किंवा त्याने माहिती कळवलं आणि त्याने आम्हाला सांगितलं तुमचे वडील किंवा आजोबा अतिशय चांगल्या हेल्थमध्ये होते, अचानक ते गेले, आम्ही तुमच्या पद्धतीने त्यांचं उत्तरक्रिया केलेलं आहे, येऊन तुम्ही ॲशेस घेऊन गंगेमध्ये घाल. पण हे काय होतं, ही त्यावेळेला ही मिलीजुली संस्कृती होती अनेक ठिकाणी. हे एकूण लोकांना ते म्हणे की इस गांव के कोई भी बच्चा मुझे हाथ नहीं लगाएगा, कोई लगाएगा तो सारा गांव मेरे पीछे खड़ा हो जाएगा. इतका त्यांना विश्वास होता. तुम्ही जा म्हणे मी तुम्हाला नाही थांबवत. कारण त्यांची साख तेवढी होती त्या गावामध्ये की कोणी त्यांना खरंच हात लावले. आणि याचं त्याने मला म्हणे मॅडम मैं आपको क्या बताऊं, हमारे इतने अच्छे ताल्लुकात थे, आपको झूठ लगेगा लेकिन वहाँ से आने वाले लोगों ने क्या लाया होगा मेरे लिए. मतलब क्या लाया था, हमारे गांव से एक नदी बह रही थी, उस नदी के किनारे की मिट्टी उसने एक लड्डू बना के लाया था. तर त्यांनी चौकशी केली की ती गाय होती ती व्याली का, तिला काय झालं, ती केवढी वगैरे, ते घरगुती जसं चौकशा असतात. तर मग हे काय आणलं होतं म्हणजे हे सगळ्यात तुम्हाला आवडेल, ही माती आहे त्या नदीच्या किनाऱ्याची जिथे तुम्ही लहानाचे मोठे झालात. आता हा जो इमोशनल बॉन्ड आहे तो कुठल्याही शिकवण्याने किंवा कुठल्याही सांगण्याने येत नाही, तो आपोआप त्या संस्कृतीमध्ये वाढलेला असतो. हे असं जर नसेल तर आपण आता बऱ्याचदा, आता काल परवा मी काहीतरी यूट्यूबवरती प्रोग्राम बघितला तेव्हा मला कळलं, तिथे एक संगीतकार सांगत होता की तुम्हाला कल्पना येणार नाही का सगळं नंतर दाबलं गेलं. जाफनामध्ये काय झालं होतं, सिंहली आणखीन भारतीय तमिळी जास्त होती तिथे, तमिळींमध्ये काय झालं आणि किती माणसं कापली आणि किती विहिरीमध्ये विष टाकून मेली हे कोणालाच त्यांना देखील माहिती नाही, इतकं भयानक झालं होतं त्यावेळेला. त्यामुळे माणूस काही या सगळ्या संकटातून शिकतो अशातला भाग नाही. पण ते लोक ज्यांनी येऊन त्यांना सगळं सांगितलं तेव्हा ते म्हणाले तुम्ही येऊन एक कार्यक्रम कराल का आमच्याकडे. म्हटलं तुमच्या इकडे कार्यक्रम, जिथे माझ्या वडिलांना मारलं गेलं ते त्या तिथले रेडिओ सिलोनचे प्रमुख होते त्याचे वडील आणि त्यांचं खूप रेकॉर्ड. ते म्हणे ठीक है मैं एक ही शर्त पर आऊँगा, वहाँ जाके मेरे पिताजी का जो कुछ रिकॉर्डिंग है वो लेके आऊँगा. ते म्हणे बिल्कुल बेशर्त लेके आइए, आपको कुछ नहीं होगा, हम बहुत सालों से इंतजार कर रहे हैं कोई भारत से कोई अच्छा म्युझिशियन हमारे यहाँ आके. तिने सगळी व्यवस्था, भंडारनायकेचीच कोणीतरी नातेवाईक होती ती, पण त्यांना त्यामुळेच भीती वाटत होती की ही राजकारणातली मुलगी आहे, ही माहिती नाही मला सांगेल कारण ते म्हणे ठीक आहे जे असं व्हायचं असेल ते होईल. पण काही झालं नाही. पण दुर्दैवाने त्यांच्या वडिलांचं जेवढं रेकॉर्डिंग होतं तेवढं सगळं त्याने जाळून टाकलं होतं, फेकून दिलं होतं. पण तो त्याच वडिलांच्या आठवणीमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या देशातल्या लोकांना एकत्र आणून कार्यक्रम दरवर्षी करत असतो. की ते 11 जानेवारी का काय ते असं त्यांचा स्मृती दिन आहे. पण हा राग जरी लोकांमध्ये, म्हणजे मी तुम्हाला खरं सांगते जगात आम्ही अनेक ठिकाणी फिरलो पण पाकिस्तानात गेल्यानंतर आम्ही परदेशात आहोत असं अजिबात फिलिंग आलं नाही. 2 गोष्टीमध्ये कदाचित
बांगलादेशला गेलो असतो कारण भाषाच वेगळी आहे. इथे हिंदी उर्दू मिश्रित असं त्यांचं असल्यामुळे आम्हाला वेगळ्या देशात आलेच असं वाटत नाही. आणि त्यांना तर इतकं प्रेम होतं ते मला खरंच वाटत नाही. म्हटलं मी अनेक कार्यक्रम केले, दूरदर्शनवर केले आणि इतरत्रही केले. तर म्हटलं मलाही खरं वाटत नाही, पण म्हटलं ह्या हात हे नाही आहे, माझ्या हातात हिरव्या बांगड्या होत्या. तर म्हणलं माहिती आहे का तुम्हाला ह्या हिरव्या बांगड्या मला कोणी दिल्या? नाही म्हणे. मी म्हटलं आम्ही ट्रेन होऊन लाहोरहून कुठे ते दुसरीकडे जात होतो. मला वाटतं आम्हाला ते हडप्पा मोहिंदेदारो वगैरे बघायचं होतं म्हणून ट्रेनने जात होतो. तेव्हा एक कोणी तसे लोक येऊन आमच्याशी बोलत होते की अच्छा हो आप लोग आए, कम से कम आम आदमी तो दोस्ती की बात करे, जो हो गया वो हो गया, अभी दोस्ती की बात करें, कम से कम हमारे बच्चे आपकी यूनिवर्सिटी में आके पढ़ सकते हैं. बड़े बड़े लोग हैं वो ऑक्सफोर्ड और कहाँ कहाँ भेजते हैं, हम अपने बच्चों को कहाँ भेजें? हमको मालूम है आपके यहाँ स्टँडर्ड बहुत अच्छा है, लेकिन हे लोक हमको आने नहीं देंगे. मग त्याने आपल्या तक्रारी आपल्या देशातल्या लोकांबद्दल की आम्हाला का नाही येत आहेत, आणि मग त्याने आपलं खूप वाचलेलं होतं. आणि मग तो एका ठिकाणी गाडीतून उतरला, कुठे गेला माहिती नाही, कारण ती गाडी तिथे बराच वेळ थांबणार होती. आणि येताना बरंचसं काहीतरी घेऊन आला एका पुडक्यामध्ये. तो म्हणे आप मैं कुछ देना चाहता हूँ आपको और आप लेंगे क्या? म्हटलं अच्छे मन से दोगे तो क्यों नहीं लेंगे, जरूर लेंगे. त्यांनी त्याच्यातून काचेच्या बांगड्या काढल्या आणि मला म्हणा देखिए तो आपको होता है क्या? म्हटलं ये किस लिए? म्हटलं मेरी कोई अपेक्षा नहीं थी. मैंने हाँ हमने भी अपेक्षा से नहीं दिया, हमारे यहाँ जब बेटी घर आती है या कोई शादीशुदा अपने घर आती है तो हम उसको चूड़िया देते हैं, तर हम आप वैसाही समजिए. म्हटलं हां जरूर. मग मी घातल्या त्या आणि मग मी अनेक कार्यक्रमामध्ये ते मुद्दाम त्यांना दाखवायची. म्हटलं माणसामधलं प्रेम जे आहे ते एवढ्या मोठ्या फाळणीने हजारो लाखो लोक मेल्यानंतर देखील गेलं नाही, हे काय चिवट धागा असेल ना. त्यांना इथल्या खूप गोष्टींचं आकर्षण, एक तर इथे लोकशाही याचं आकर्षण होतच होतं. इथल्या अनेक गोष्टी, सिनेमा इथले बघत होते. एक तर आपल्या सगळेच कॉन्टिनेंटमधले लोक क्रिकेटचे वेडे होते. आता आपल्या क्रिकेटचे लोक शेक हँड करायला पण नाही म्हणतात. तेच म्हणजे परत सगळा राग तुम्ही का उचलून काढताय? म्हणजे मधल्या पिढ्यांना तर काही माहिती नाही आहे. म्हणजे आता जे तरुण आहेत किंवा वयस्कर झाले त्यांना काही माहिती नाही काय झाले ते. अगोदरच्या पिढ्याने राग केला तर समजू शकतं की माझी बायको मेली, माझी आई मेली किंवा काय झालं की आम्हीच मारलं त्यांना, पण त्यांचे पुढे हाल होण्यापेक्षा आपणच, असेही खूप घटना झाल्या आहेत. तर ते त्या संबंध डॉक्युमेंटेशन केलं गेलं आहे आता. त्यामुळे आपल्याला आता ऑथेंटिक म्हणजे नुसतं कल्पनाविलास नाही, ते कळतंय की माणसं किती एकोप्याने राहत होती. त्यामुळे कभी भी हम अगर बाहर जाना है तो हमारे बच्चे पड़ोस में जो हिंदू है उनके यहाँ खेलते थे, वो गांव चले जाए तो उनके बच्चे हमारे यहाँ खेलते थे. हम सिर्फ देखते अगर वो ब्राह्मण है तो उसको और कुछ नॉनवेज नहीं देते थे, इतना ही. वो तो हमको मालूम था कि वो नहीं खाते तो उनको नहीं देते थे. हम अपना जो वेज है वही उनको खिलाते थे. लेकिन इतना साख थी हम लोगों में, ही स्थलांतरांमुळे आलेली मॅच्युरिटी आहे. आमचंच एक आहे, आमचंच सगळ्यात मोठं आहे, आम्हीच सगळ्यात जगात आहे, हे खोटं आहे. जगात असं कुठेच मी आता अमेरिकेने किती ढिंग मारली तरी शेवटी त्यांना जमिनीवरती यावंच लागतं. मुळे शेवटी नाईलाजाने तुम्ही हे स्वीकारणार आहात की आनंदाने स्वीकारणार आहात, हे खरं तर आपल्या हातात आहे. मी आता तुम्हाला यांचं सांगितलं ब्रह्मदेश तो, अरे यार हे कुठे आलं. तुम्हाला आणखीन वेगवेगळ्या ठिकाणचं सांगते जे तुम्हाला कदाचित माहिती पण असू शकतं असेल. म्हणजे तुम्ही आता सगळेजण वाचणारे, लिहिणारे, फिरणारे आहात. आपल्या साऊथमधले म्हणजे जी छोटी बेटं आहेत तिथे तर अहमहमिका आहे तिथल्या लोकांमध्ये की आम्ही किती भारतीय आहोत. भारतीय म्हणजे धर्माने नव्हे, संस्काराने आणि साहित्य कला यांच्या बाबतीमध्ये आम्ही किती श्रेष्ठ आहोत. तर आम्ही मलेशियाला गेलो होतो, साधारण दिवाळीचा सुमार होता. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो इतकी मोठी रांगोळी काढलेली होती, मोठा पितळेचा दिवा होता. तिथे सगळ्या साऊथ इंडियन बायका सिल्कच्या साड्या नेसून आपल्या मुलीचा अरंगेत्रम कधी आहे, गाण्याचा कार्यक्रम कधी आहे वगैरे अशा त्यांच्या भाषेमध्ये, पण आम्हाला साधारण कळत होतं की काय बोलतात ते. तर मी म्हटलं आज क्या त्योहार आहे का? म्हणे हां अभी कल ही तो त्योहार आहे आपल्या. तर मुरुगनचं काहीतरी. तर मी एकदम प्रश्नचिन्ह, मुरुगन वगैरे मला काय माहीत नव्हतं. आप कैसे हिंदू आहे, आपको मुरुगन मालूम नाही? तिथे त्यांच्याकडे मुरुगन म्हणजे अगदी ब्रह्मा काय विष्णू महेश या सगळ्यांच्या वरती मुरुगनचं असायचं आणि त्याची खूप देवळं पण आहेत, खूप त्यांची पूजा पण चालते. तर त्या दिवशी तिथला राजा बाजारपेठेमध्ये येऊन मिठाई सगळ्यांना वाटत होता आणि तिथल्या मुलांना तो फटाके देत होता. म्हणजे साधे साधे असे मोठे बॉम्ब आणि नाही. आणि मग ते डिक्लेअर केलं की आता आपली 4 दिवस दिवाळी आहे. मी म्हटलं हे कसं झालंय, काय जबरदस्तीने झालेलं नाही आहे.
म्हणजे तिथे तर मला असं वाटतं मलेशियामध्ये की थायलंडमध्ये मला वाटतं 94% लोक बुद्धिस्ट आहेत, पण तरी सगळे रीतिरिवाज हिंदू पद्धतीने असतात. कारण तिथल्या राजाला म्हणजे ह्याच्यामध्ये थोडंसं हायरार्कीचं असतं की राजा हा अजून देखील ते विष्णूचा अवतार समजा. आपल्याकडे आपण त्यांना कधीच टाकून दिला, त्याचा उपयोगही नव्हता आपल्याला. त्यामुळे तिथल्या आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिथल्या राजाचं नाव होतं अतुल्य तेज, इतकंसं मोठं अवघड नाव होतं, आणि राणीचं नाव होतं राजलक्ष्मी. मग हे का त्यांना करावं असं वाटतं? त्याने ही संस्कृती आपलीशी केली. आपला धर्म तर ते पाळतातच आहे, पण ही संस्कृती त्याने आपलीशी केली. परत कूपमंडूकासारखे त्या एवढ्याशा गोष्टीत ते बसलेले नाही आहे. तर तिथे अनेक ठिकाणी मी बघितलं, थायलंडमध्येच मला वाटतं, तिथले जे हायवेज आहेत ते राम हायवे 1, राम हायवे 2 अशा प्रकारची नावं आहेत. म्हणजे इतकं त्याने ॲसिम्युलेट स्वतःला केलं. बरं तिथे काय आपल्या कोणी राज्य करत होते का? तसंही नव्हतं. तीच गोष्ट इंडोनेशियाची. इंडोनेशियामध्ये तर कित्येक छोटी 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 बेटांचा मिळून तो देश झालेला आहे. पण त्या देशामध्ये बरं एक थोडंसं लोकशाही नसल्याचा फायदा फक्त एकच गोष्ट, माझा काही अजिबातच विश्वास नाही. त्यावेळेला सुकार्णो ज्या वेळेला तिथला प्रमुख होते त्यावेळेला त्याने एक केलं, एक कंपल्सरी असं केलं की एक भाषा तयार केली. त्याला बहासा इंडोनेशिया असं नाव दिलं. परत ते भाषा या जवळच आहे. त्या जवळजवळ 40 ते 50% संस्कृत शब्द आहेत. म्हणजे आपल्याला ते त्यांनी स्क्रिप्ट रोमन ठेवले, त्यामुळे लिहिलेलं कळतं आपलं की भगिनी आणि पुढे काहीतरी नाव असतं. कुठे ते भगिनींचा म्हणजे आपलं म्हणजे बायकांचा काहीतरी काय हे आहे, तिथे काय बँक आहे किंवा काहीतरी आहे. तर त्यांनी ते सगळं एक नवीन भाषा तयार केली. सगळ्या बेटांवरती जे काही शब्द असायचे ते सगळे घेतले आणि बेसिकली संस्कृत आणि आपल्याकडले शब्द घेतले आणि ती बहासा इंडोनेशिया केली. त्यामुळे काय झालं, त्याने कंपल्सरी केले की पहिले 15 वर्ष कोणीही दुसरी भाषा बोलायची नाही, सगळ्यांनी हीच भाषा बोलायची. तुम्ही घरामध्ये काही पण बोला, पण बाहेर तुम्ही जर दुसरी तुमची भाषा बोलताना दिसेल तर तुम्हाला शिक्षा होईल. हे तर थोडं हाय हँडेडनेस होताच, ते लोकशाही नसल्यामुळे सगळ्यांनी मान्य करायला लागलं. त्याने केलं. पण त्याच्यानंतर 15-20 वर्षानंतर त्यांनी ते खुलं केलं आणि ते म्हणाले आता तुम्ही तुमच्या भाषा वाढवा आणि कोणीही कुठलीही भाषा वापरा. त्यामुळे काय झालं, मग लोकल ज्या भाषा होत्या, आता कुठल्या अमक्या एका सुमात्रा बेटावरची अमकी भाषा आहे, मग ती त्याने भाषा वाढवली. अशा प्रकारे त्याने ते एक भाषा संपूर्ण देशामध्ये, कारण त्यांना शक्य होतं, ते छोट्या छोट्या होत्या. त्याच्यानंतर इंडोनेशियामध्ये मला वाटतं तो मुस्लिम बहुल देश आहे, आता तर खूपच मुस्लिम्स आहे, तरी देखील तिथे मंदिरं खूप मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे आपल्याकडे जसं आलं नाही, म्हणजे विष्णूचं मंदिर असेल तर त्याच्याहून थोडं लहान पण तितकंच मोठं गरुडाचं पण मंदिर असेल, शिवाचं असेल तर त्याच्यापेक्षा किंचित लहान नंदीचं पण मंदिर, अशा प्रकारे इतकी मंदिरं तिथे आहेत. मग तिथे जाणं बरं, आमच्याबरोबर एक येऊन सगळे आम्हाला माहिती सांगत होता, खूपच होतं इथे फिरायला. आम्हाला सांगत त्याचं नाव होतं वीरभद्र. म्हटलं क्या तू हिंदू या बौद्ध? नहीं म्हणे, तो मैं तो मुस्लिम हूँ, क्योंकि मैंने हमारे जो पहले पंतप्रधान थे उन्होंने हमको बताया. तो हिंदी थोडं थोडं बोलत होता, कारण ते सगळेजणच हिंदी सिनेमा बघतात ना. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तुमचा धर्म कुठलाही असो पण तुमची संस्कृती हिंदू आहे. आता हे त्या पिढ्यांच्या इतकं डोक्यात बसलेलं आहे की कितीही इस्लाम पसरला तरी ज्या ठिकाणी सार्वजनिक काही तुम्ही थक्क व्हावे, आपल्याकडे रामलीला म्हणजे शाळेतल्या मुलांचा कार्यक्रम वाटेल इतकं तिथे रामकियन म्हणून जे करतात, इतकं भव्य इतकं सुंदर असतं की मला अजून बघायचं आहे की ते कुठे यूट्यूबवर असेल तर मी नक्की तुम्हाला पाठवेन की तुम्ही बघा की केवढं ग्रँड करतात ते. एक फक्त आहे त्यांच्याकडलं रामायण, रामकियन म्हणतात, म्हणजे रामकीर्तनवरून आलेला शब्द असेल कदाचित, रामकियन म्हणतात ते. तर ते रामकियनमध्ये एकच फक्त आपल्यापेक्षा वेगळं आहे, ते म्हणजे सीतात्याग नाही आहे त्याच्यामध्ये. म्हटलं ऐसा क्यों रामायण में नहीं, म्हणे रामायण में सब रामायण में नहीं है ऐसा. म्हटलं बरोबर, आमच्याकडे जवळजवळ 700-800 रामायण आहेत, प्रत्येक प्रदेशामध्ये देखील वेगवेगळं रामायण आहे आणि सुदैवाने अजून तरी आम्ही ती सगळी रामायणं वाचतो किंवा नाही वाचत वाट्या. आणि ते म्हणे आमच्याकडे हनुमान भयंकर लोकप्रिय आहे म्हणे, कारण राम फारच सिरियस आहे, लक्ष्मण पण सिरियस आहे, तर रावण तर आहेतच आहे, सगळे सिरियस आहे म्हणे, कोणी लाईट हार्टेड काही नाहीच आहे म्हणे. त्याच्यामुळे त्याने हनुमानाचं कॅरेक्टर इतकं फ्लॅम्बॉयंट केलेलं आहे की त्याच्या खूप मैत्रिणी आहेत, मग त्या जलचरच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्याशी त्याची मजा चाललेली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी रामायणातला हनुमान जो आहे तो रामाचा भक्त आहे, त्याला मदत करतो, हे सगळं ठीक आहे, पण हे साईड ट्रॅक जो आहे त्यांचा
तो खूप मजेदार आहे. मी तिथली पुस्तकं पण आणली होती, म्हणजे इंग्लिशमध्ये जी अवेलेबल आहे ती इतकी नावं त्यांची वेगळे ते आता सगळे माझ्या आता लक्षात नाही, त्यावेळेला होती सगळी. आणि त्याच्यावर मी कार्यक्रम करतोय, वेगवेगळ्या देशांमधलं रामायण ह्याच्यावरही मी कार्यक्रम केलेले आहेत. त्यामुळे ज्या वेळेला आम्ही संकुचित होत जातो ना, त्याच वेळेला संकुचित नसल्याच्या काही गोष्टी आपण मांडायलाच लागतात. अरे हा म्हणजे नाही आहे, मी घेते पण. तर हा स्थलांतरितांचा खरं तर इंडोनेशियामध्ये काय आपण राज्य केलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी आपण राज्य वगैरे करून आपलं वर्चस्व गाजवलेलं नाही आहे. पण त्या काळामध्ये साऊथमधून तमिळ का तिथे आहे, तेलुगू का भाषा आहे, मलेशियामध्ये तर चायनीज, मलय आणखी तमिळ देखील शाळेमध्ये आहे. या 3 भाषा तिथली मुलं शिकत असतात, आनंदाने शिकतात, सुदैवाने. मारामाऱ्याने करत ट्रेनमध्ये एखाद्या पोराला बदलून तो आत्महत्या करेल तरी मराठी बोलत नाही, असला आचरटपणा. हे का असं होत आहे? कारण लोकांची डोकी फिरवलेली आहे. त्या मुलांना तसं वाटत असं मला वाटत नाही की ते काही हिंदी सिनेमा बघत नाहीत, की हिंदी बोलत नाहीत, की इंग्रजी बोलत नाहीत, असं काही नाही आहे. पण तुम्ही त्यांच्या डोक्यामध्ये एवढी हे भाषाप्रेम वाढवण्याची लक्षणं नाही आहेत खरं तर, म्हणजे नाहीच आहेत म्हणजे. त्यामुळे इंडोनेशियामध्ये इतकी हिंदू संस्कृती आहे की आपल्याला खरंच अभिमान वाटतो की आपलं रामायण महाभारत आपल्या इथे नाही आहे, इतकं तिथे जिवंत आहे. आणि ते फार मोठ्या ग्रँड प्रकारात ते करतात, असं थातूरमातूर करत नाहीत. मग तिथले मुस्लिम लोक असले तरी ते छायानाट्य करतात, ते असे लाकडाचे करून मग ते असे हलवतात ना, आपल्याकडे कठपुतली असतात त्या टाईपचे, आणि अतिशय सुंदर कथा. म्हणजे तिथे गेल्यानंतर गेस्टना, बाहेरून आलेल्या पर्यटकांना ते घेऊन जातात, दाखवतात, आणि त्यांना खरोखरच त्या गोष्टीचा अभिमान आहे. आणखी 10 वर्षाने काय होईल, इतर लोक त्यांची डोकी किती फिरवतील हे मला माहिती नाही. पण आम्ही गेलो होतो त्या काळात तरी आपल्याला खूप बरं वाटेल. म्हणजे केवळ आपलं आहे म्हणून असं नाही, कारण आपल्या इथे देखील आपण किती संस्कृती एकत्र केल्या आहेत, किती केले आहेत. म्हणजे आपण म्हणतो ज्यू इथे आले राहिले, पारशी इथे आले राहिले. फक्त एकच मला अजूनही वाईट वाटतं, कारण त्या लोकांची मी अवस्था बघितली, ती म्हणजे हबशी आणि सिद्धी लोक. हे सिद्धी लोक मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याकडे आले, ते अतिशय चांगले वॉरियर होते. अनेक ठिकाणच्या सैन्यामध्ये हबशी लोक असायचे. पण आज अशी परिस्थिती आहे की तो काळा दिसला की ते नायजेरियाचा माणूस आहे म्हणून त्याला इतकं वाईट ट्रीटमेंट मिळते. त्याने ते मला हे कुठून कळतं की ते माझ्याकडे येतात या सगळ्या गोष्टी. एकदा तुम्ही करायला लागलात की तुम्हाला ते मिळत जातं. त्या माणसाने अक्षरशः डोळ्यात पाणी आणून मला सांगितलं की मॅडम आमचं काय चुकलं, अख्खं आयुष्य आम्ही इथे घालवलं, इथल्यासारखे जातो, माझ्याकडे इंडियन पासपोर्ट आहे, तरी मला तिथे गेलं की अख्खं नायजेरियाचा. म्हणजे त्यावेळेला ड्रग्ज वगैरे खूप नायजेरियन लोकांचं येत होतं. माझा काही संबंध नाही आहे त्याच्याशी. पण इथे आज लोक वाईट अशी परिस्थिती आहे की आम्ही कित्येक पिढ्या म्हणजे ते आता असं ना, त्यांना ढकलं अक्षरशः जंगलाच्या इंटिरियरमध्ये ते लोक राहतात आहे, जे काय आता शिल्लक आहे तेवढं. ते म्हणे आम्ही बाहेर येऊन आमची मुलं शिकू शकत नाहीत कारण ते काळे म्हणून दुर्लक्षच करतात. मागच्या वर्षी मोनिका गजेंद्र गडकरची एक फार छान कथा आली, वंश नाव होतं मला वाटतं त्याचं. मला या संदर्भात मी मुद्दाम पुस्तकातही उल्लेख केला त्याचा, की एक मराठी मुलगी आहे, ती विदेशात गेलेली आहे, तिकडे शिकली आहे, तिथेच तिने लग्न केलं आहे, पण तिने ब्लॅक माणसाशी लग्न केलं आहे. त्यामुळे इकडे आई वडील भयंकर दिसतं आहे. कोणी गोऱ्याशी केलं असतं तर चाललं असतं. ती म्हणाली अगं माणसं आहेत ना, तो माझ्यावर काम करतो आणि अतिशय हुशार आहे तो. त्यामुळे ते मला काही सांगू नकोस. मग काहीतरी कामाने ती इंडियात येते, तिला 1 वर्षभर राहायचं असतं इथं. ती म्हणे ठीक आहे, त्या मानाने त्या निमित्ताने माझ्या मुलाची आणि आजीची, पण आजी पण इतकी त्याला हिडीस करत असते, ती शाळेत घालते ते त्याला. तर शाळेत काही ब्लॅक आहे, ब्लॅक म्हणजे वाईट. त्या मुलाला ते इतका त्रास देत म्हणजे कोणी लक्षच देत नाही त्याच्याकडे. त्याला काय लागलं तर विचारत नाही, डबा नेला तर खात नाहीत. आणि हे तिला जाणवतं आपल्या आईपासूनच. आई म्हणते काही गोऱ्याशी लग्न केलं असतं तर पोर तरी गोरं झालं असतं, तर हे काय काळुंद्र घेऊन आलं. बरं, त्याला ते भाषा काही कळत नव्हती, पण तिच्या ॲक्शनवरून की आजी आपल्याशी कसं वागते हे कळून त्याच्या लक्षात येतं की ही आपल्याला नीट वागवत नाही आहे. तिलाही काय कळत नाही की इथे येऊन आपण नक्कीच चूक केली. आपण विचार करत होतो की हा जर इथे रमला तर मी इकडे जॉब बदलेन किंवा तिकडले मी इकडे ट्रान्सफर करून घेईन आणि इथे काय. पण म्हणजे आता अजिबातच शक्य नाही हे. मग ती काहीतरी आपली मैत्रीण आजारी आहे असं काहीतरी कारण सांगते आणि
परत अमेरिकेत जाते. आणि त्यावेळेला त्या मुलाचे वडील आता ते राहत नसतात बरोबर. तो म्हणतो की तू आलीस आहेस ना ते एकदा त्याला घेऊन ये ना घरी, की त्याला पण मला पण खूप इच्छा आहे त्याला भेटायची. आणि तो त्याच्याही नातवंडांना बाकीच्या भावंडांना भेटेल, कारण त्यांनी दुसरं लग्न केलं असतं, त्याला 2 मुलं असतात. ते म्हणाले ठीक आहे मी येते म्हणून. आणि तिथे गेल्यानंतर त्या मुलाचं जे एक्सप्रेशन तिने वर्णन केले ना, तो मुलगा जातो आणि जणू काय आपली ओळख असल्यासारख्याच त्या मुलांबरोबर खेळायला लागतो. म्हणजे त्याला असं वाटतं की मी माझ्या माणसांमध्ये आलो, जे खरी माणसं तिकडे होती त्या माणसांनी त्याला नीट वागवलं नाही, पण इथे आल्यानंतर त्याला मुलाला असं वाटलं की हा आता ही माझी माणसं आहेत, ही माझी माणसं. आपण रंगावरून ठरवणार का? हापशींच्या बाबतीत आपण नक्कीच जे वागलेलो आहोत आणि अजूनही वागतो. पारशी लोकांना आपण आपलंसं केलं. त्यांचं केवढी मोठं सांस्कृतिक देणी आहेत आपल्या इथे. म्हणजे त्यांची मंदिरं तर आहेतच, इतरही अनेक क्षेत्रांमध्ये त्या लोकांनी खूप काम केलेलं आहे. जमशेदजी टाटापासून संपूर्ण टाटा फॅमिलीने, म्हणजे ते इथे आले याचा फायदा आपल्याला नक्कीच झालेला आहे. आणि आपल्याकडनंही त्याने खूप गोष्टी, आता ते गुजरातीतच बोलतात त्यामुळे इतर लोकांशी, कारण तशा अटीवरतीच ते आले होते की गुजराती बोलतील, आणखीन बायका तरी इंडियन, आता त्या घालत नाही ते आपल्यासारख्या साड्या नाही, पण त्यावेळेला त्या गुजराती साड्या वगैरे नेसत होत्या. पण त्यामुळे त्या इथे सेटल झाल्या. बरं ज्यू झाले, ज्यू लोकांनी तर भरपूर आपल्या इथे कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. आपल्याकडले घोलवडचे चिक्कू त्यांनी तिकडे इस्रायलमध्ये नेले. आता इस्रायलबद्दल काही फारसं चांगलं बोलण्यासारखं नाही आहे माझ्याकडे, कारण तुम्ही सगळेच वर्तमानपत्र आणि पेपर बघत असता की त्यांनी गाझापट्टीमध्ये म्हणजे जे हाल त्यांच्या मागच्या पिढीने ज्यू असल्यामुळे ह्याच्या नाझींच्याकडनं अक्षरशः मारली गेली, जाळली गेली माणसं, हा सगळा अनुभव असून देखील तुम्ही गाझातल्या लोकांच्या तसंच वागताय. त्यांनी काही तुमचं बिघडवलेलं नाही ना, पॅलेस्टाईनच्या लोकांनी तुमचं काही बिघडवलेलं नाही. बरं हे आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे हे सगळं आहे. म्हणजे गाझामधलेही काही, माझा फायदा एवढाच होतो की पत्रकार असल्यामुळे हे खूप लोक मला भेटतात इथे, आणि ज्या गोष्टी आपण इथे तेव्हा ते सांगतात की हे बघा हे असं. ते कॉलेजमधले विद्यार्थी होते आमच्याकडे, आम्हाला भेटले त्यावेळेला ते सांगत होते की किती हाल, आम्हाला नुसतं इकडून इकडे क्रॉस करायचं असेल तरी भीती वाटते हल्ली जाणं. आमच्या घरातल्या मुलींना किंवा आयांना बहिणींना जाऊ देत नाही आम्ही तिथे. पण केव्हा ते मी म्हटलं काय शिकतो माणूस इतिहासातून? काही शिकत नाही. याचा अर्थ की माणूस इतिहासातून काय, मला वेळ झाला की सांगा, एक 5-10 मिनटं चालेल ना? अच्छा. तर हां, इतिहासातून काही शिकत नाही, हे तर हे आत्ताची उदाहरणं आहेत. आपण देखील काय शिकलो मला संकटामधून? आपल्याला असं वाटतं की संकट आले की माणसं शहाणी होतात, संकट आले की माणूस स्वतःकडे वेगळ्या पद्धतीने बघू शकतो, समाजाला काही देऊ शकतो. काहीही करत नाही आपण. जीवना आपण एक आश्रय दिला, ते इथे राहिले, त्यांची खूप प्रगती झाली. त्यांनी देखील आपल्याकडल्या मराठीचं व्याकरण लिहिणाऱ्या जेरुश आहेत, त्या शेख आहेत, तर त्यांनी पण आपले अनुभव दिले की माझं शेख आडनाव बघून आम्हाला कोणी फ्लॅट देत नव्हतं इथे. म्हणजे त्यांना हे कळतच नाही की माणसासारखी माणसं आहेत ते काय लगेच टेररिस्ट आहेत का तुमच्या इथे आलेले? नवरा बायको ते दोघं जण जेव्हा जागा पुण्यात बघत होते, आता पुण्याचं सगळंच वेगळं आहे, इथलं पण तेच आहे म्हणा आपल्याकडे. आता मी पुण्याची नाही आहे म्हणून नाही, कारण खूप माझ्या बहिणी आणि नातेवाईक खूप पुण्याचे आहेत, पण पुण्याची अशी पिक्युलियर काय म्हणायची, एक तुसडेपणाची किंवा अशी टिंगल करायची वृत्ती आहे, आणि आम्ही म्हणजे सर्वश्रेष्ठ आहोत. म्हणजे जसं की त्यांना आजही वाटतं की अमेरिका आपल्यामुळेच चालते, कारण आमचेच सगळे लोक ते अमक्या ठिकाणी आहेत. म्हटलं हो, अमेरिकेत इतरही खूप लोक आहेत, ते खूप शिकलेले आहेत. तुम्ही ज्या कॉलेजमध्ये असतात तिथे फक्त मराठी पुण्याचे असतात का? नाही, इतर जगातले खूप लोक असतात, ते सुद्धा ते कॉन्ट्रीब्यूट करतातच तिथल्या संस्कृतीला. मग ते आता काय फारसं, पण हां तुम्ही म्हणता तसं असेल, म्हणजे नाईलाजाने फारच तुम्ही आर्ग्यू केलं तर तुमचं तोंड बंद करायला का होईना कबूल करता, हां असेल बाबा, तसंही असू शकेल. पण हा जो आपला न शिकण्याचा प्रकार आहे ना, तो भयानक आहे. म्हणजे मी आणखीन तुम्हाला शेवटी सांगेन तर तुम्हाला एक पडेल ते, जसं मी म्हटलं ना की पोर्तुगीजांकडनं आपण काय काय घेतलं. बरं तुम्ही गोव्याला गेलात, आता इफी चालू आहे त्यामुळे माझी मैत्रीण सतत मला तिथून काहीतरी पाठवत असते. तिथे गेलात ना तुम्ही वेगळ्याच देशात आहेत असं वाटतं, कारण तिथल्या घरांना पिवळे, लाल, जांभळे असे काहीतरी वेगळे, अशी बैठी घरं, सगळ्यांना असे वेगवेगळे रंग आहेत. तिथलं स्ट्रक्चर्स आहे, म्हणजे तिथली चर्चेस जी आहेत ती देखील इतर ठिकाणच्या चर्चेसपेक्षा वेगळी आहेत, किंवा तिथले जे शांतादुर्गेचं वगैरे जे मंदिर आहे ते देखील वेगळ्या धाटणीचं आहे. आपल्याकडे देखील असं घुमटासारखं नंतर आलं, आपल्याकडे सगळे असे टोकदार असं सगळं, साऊथमध्ये बघितलं असं असे मिनारसारखं असायचं. हे सगळं कुठून आलं आपल्याकडे? हे डेफिनेटली इतरांचा इन्फ्लुएन्स आपल्यामध्ये झाला, आणि त्याच्यातून हे सगळं झालेलं आहे. आपण काय स्वयंभू नाही आहोत, जगात कोणी स्वयंभू नाही आहे, हे प्रत्येकाने समजून घ्यावं.
माझी भाषा, माझे कपडे, माझं जेवण, माझं एकूण सगळ्या आजूबाजूचा आता शिल्पकला, संगीतकला सगळ्यामध्ये फ्युजन झालेलं आहे. आणि आज जगच मुळी फ्युजनचंच आहे. त्यावेळेला जाणवत नव्हतं. ज्यावेळेला बाहेरचे लोक यायचे ते शत्रू म्हणून येत असेल तर लढलोच आपण, पण त्याच्यानंतर जे तिथे राहिले, जसं मी सांगितलं रोड मराठा, आजच मला वाटतं महाराष्ट्र टाइम्समध्ये कशात तरी त्या रोड मराठ्यांबद्दल आले, हरियाणात राहिलेल्या रोडबद्दल. मला माहिती आहे की ते फार अटकेपर्यंत जे आपले लोक गेले ते जे तिथेच राहिले. जसं सिकंदर इथे आला आणि नंतर सेल्कस इथेच राहिला मौर्यांच्या दरबारामध्ये, त्याच्या मुलीचं लग्न मौर्य घराण्यामध्ये झालं आणि त्याच्यानंतर शिल्पकलेला इतकी ऊर्जिता अवस्था आली. अनेक ठिकाणची शिल्प ही ग्रीक शिल्पांसारखी दिसायला लागली. आपोआप झालं काय हे? कारण तिच्याबरोबर तिने, म्हणजे तिच्याबरोबर असं नाही, माणसं नव्हती आणली तिने, पण ती तिथे आल्यामुळे तिने साहजिकच आपल्या देशातल्या लोकांना बोलवलं, शिल्पकारांना बोलवलं, इतर गोष्टींना बोलवलं. आणि मग मथुरेमध्ये एक वेगळं दालन जसं गांधारचं झालं, तसं ज्या ग्रीकांच्या इन्फ्लुएन्समुळे झालेल्या मूर्ती, म्हणजे आज आपण ज्या मूर्तींची पूजा करतो किंवा शिल्पकला म्हणून बघायला जातो, ती केवळ आपलीच आहे असं नाही आहे. आपण फक्त आपलं आपलं केलं असतं ना तर कधीच आपण साकारलो असतो. आपण सुदैवाने तसे नाही आहोत आणि तसं असूही नये. आपल्या आणि जिथे आपण जातो तिथली संस्कृती आपल्यामुळे वाढते आणि तिकडले काही इन्फ्लुएन्सेस आपण घेऊन येतो. जसं अफगाणिस्तानमध्ये मी म्हटलं, अफगाणिस्तान एक फार मोठं शिल्पकलेचं केंद्र होतं, गांधार मी असं म्हटलं तसं. त्यामुळे हे सगळं तुम्ही नष्ट केलं. त्यांची तर डोकी फिरलेलीच आहे. त्यांना जगातलं कोणी त्यांच्याकडल्या घरातल्याच बायका मुलांना ते मुलींना शिकू देत नाहीत 8वी नंतर. म्हणजे कल्पना करा. माझी एक भाची आहे, म्हणजे चुलत भावाची मुलगी, ती अमेरिकेत असते आणि तिने अंडरग्राऊंड एक मोठी चळवळ अफगाणिस्तानच्या मुलींना शिकवण्यासाठी, म्हणजे तिथे राहणाऱ्या अफगाणी मुलींना पण हे असे छळत होते. तिने अंडरग्राऊंड म्हणजे अक्षरशः अंडरग्राऊंड कुठल्या तरी ह्याच्या खाली, पुलाच्या खाली किंवा अशा प्रकारे त्या मुलींना ती जमवत होती अजूनपर्यंत. आणि तिने मोठं पुस्तकही लिहिले आहे, ब्लिडिंग अफगाणिस्तान म्हणून. तर तिथलंच हे सगळं कल्चर आहे ते कुठे गेलं? म्हणजे त्यांच्याकडे तर ते सगळं जेव्हा नाष्ट केलं त्यावेळेला काही सिनेमावाल्या, काही सिनेमा पण बघायचा नाही ना, मग त्यांनी सिनेमावाल्याने काय केलं, हे असं काहीतरी होणाऱ्या माहिती होतं म्हणून त्यांनी असे जे मोठे त्याला फिल्मच्या मोठ्या डिस्क असायच्या त्या सगळ्या अशी एक भिंत इथे आहे, त्याच्या बाजूला एक भिंत बांधली आहे आणि मधल्या सगळ्या भागामध्ये त्या ठेवल्या की काहीतरी होईल, जेव्हा हे सगळ्यांचा थैमान संपेल तेव्हा आपण त्या काढू. तिथे करून ते बंद करून टाकलं. त्यामुळे तिथे काय वाचले असतील तेवढ्या वाचले असतील, पण तिथून जर वाचलं तर कळेल ना की इतकी प्रोग्रेसिव्ह होते अफगाणिस्तानमधल्या मुली. कारण त्यावेळेच्या जुन्या फिल्म्स आम्हाला बघायला मिळत होत्या, इतक्या प्रोग्रेसिव्ह होता. पुरुषांच्या बरोबरीने सगळीकडे कामं करत होत्या. दिसायला तर त्या देखण्या होत्याच, गोऱ्या उंच आणि अतिशय कॉन्फिडंट. पण हे नको होतं ना त्यांना, त्यांच्याशी स्पर्धा करायला असं कोणीही नको असं. आता अशा रिग्रेसिव्ह समाजामध्ये तुम्ही काय करू शकता? त्या बायकांनी त्यावेळेचे जे शहा होता त्याने पण अति केलं. म्हणजे केमाल पाशा होता कोणी, पण त्याने प्रोग्रेस तर दुसरं टोक गाठलं. त्यामुळे लोक आणखीन मागच्या बाजूला जायला लागले. पण त्या काळामधलं जे साहित्य आहे, त्या काळामधले जे सिनेमे आहेत, त्या काळामधले ज्या स्त्रिया आहेत, सुदैवाने त्यांच्या फिल्म्स उपलब्ध आहेत. त्यामुळे त्या बघितल्यानंतर कळतं की काय होता देश आणि काय झाला आहे हा देश. आणि त्याला आता त्या गर्तेतून कोणी काढू शकत नाही. कारण सगळीकडे हाच प्रश्न, मी कोण आहे? मी इथं आहे पण माझं हे गाव नाही आहे, मी इथं आहे पण ही भाषा माझी नाही आहे, मी इथं आहे पण हे नाही आहे, हे नाही आहे, मग मी आहे कोण? हा माणसाला इटर्नली पडलेला प्रश्न आहे. म्हणजे आपण म्हणतो असं की आफ्रिकेमध्ये कुठेतरी माणूस जन्मला, त्या जन्मला म्हणजे आईबाप तर पाहिजे ना, आईबापांशिवाय कसा जन्मला? पण एव्होल्युशन, जे नैसर्गिक एव्होल्युशन झालं त्याच्यामधून माणूस तयार झाला असंच म्हणावं लागेल. आणि मग तो अन्नाच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेला. आज ही मान्य झालेली अशी थिअरी आहे. त्यामुळे कुठेही गेलं तरी मी कोण आहे हा प्रश्न असतोच त्याला. जसं आजच मला वाटतं, आज की काल ह्याच नावाने स्थलांतरितांचं अन्न नावाचा एक कॉलम कुठेतरी येतो, लोकसत्तेत येतो की कशातही येत नाही. त्याने आज पनीर आणखीन हां, तर ह्या बदलामुळे झालेलं, म्हणजे मला माहिती होतं त्यावेळेला एकच होतं की ज्या एका पोर्तुगीज माणसाने पनीरचा तुकडा, काहीतरी साखरेचा पाक, दुसरा काहीतरी पदार्थ बनत होता, त्याच्यासाठी होता, त्याच्यात त्याचा पडला तो आतमध्ये.
मग त्याने तो काढला आणि खाल्ला, तर तो खूप आवडला. त्याने आपल्या बंगाली मित्रांना सांगितलं आणि बंगालची आयडेंटिटी असं जर रसगुल्ला आहे म्हणजे त्याच्यात त्याने अर्थात इम्प्रोव्हाइज केलं आणि त्यांच्या पद्धतीने केलं. पण हा सगळा असा ॲक्सिडेंटली लागलेला आहे. असे अनेक पदार्थ, आता वडापाव जो आहे तो मुंबईसारख्या ठिकाणी तरी परब्रह्म आहे हो. कुठून कुठे तुम्ही जाताय, वेळ किती लागतो याचा पत्ता नाही. पोटाला तुम्ही किती डबा नेला ऑफिसमध्ये तरी तो त्याला सुद्धा पुष्कळ वेळ झालेला असतो. त्यामुळे वडापाव हेच बिकम ऑल्सो स्थलांतरितांचं जीवन झालेलं आहे. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की इंदोरला गेल्यानंतर जे दरीचं झालं, तसं अनेक ठिकाणचे रंग, म्हणजे मला एकदा आठवतं आहे मी खांडव्याहून कुठून तरी परत येत होते आणि तिकडे जे नाशिकच्या जवळ गेल्यानंतर जे डोंगर दिसतात ना ते ओळखीचे दिसल्यामुळे मला असं वाटलं आलं नाशिक. मग तिथे जे गाव आलं त्याचं मी उतरलंय शक्य आणि मग माझ्या लक्षात आलं हे नाशिक आहे, पण हे नाशिक हे डोंगर नाशिकचे आहेत, पण हे नाशिक नाही, अजून 10 मिनिटांनी येईल नाशिक. म्हणजे काही ठिकाणचे प्रादेशिक जे वैशिष्ट्य आहे ते देखील आपल्या मनात कुठेतरी राहिलं असतं. म्हणजे मी समुद्रकिनारी नदीकिनारी वाढले त्यामुळे कधीही नदीची शांत अशी झुळझुळ होते, कुठे ते लांब घंटा नाद येतोय, हे मला जितकं आनंद देतं तितकं समुद्र देत नाही मला. म्हणजे समुद्र मला असं वाटतं काहीतरी अस्वस्थ आत्म्याचं ते सारखं येऊन आदळत असतो, तो बिचारा शांत कधीच नसतो. त्यामुळे ह्या गोष्टी देखील आपल्या मनामध्ये कुठेतरी नक्कीच असतात की अशा ठिकाणी गेले की मला खूप छान वाटतं. आणि समुद्राला तर वाईट वाटतं असं तर नाही, पण मला आपलं नाही वाटत. एक आणखी खूप छान सांगते, म्हणजे मी ते खरं तर माझ्या कॉलममध्ये पहिला होता तो, ज्यावेळेला युरोपियन लोक आपल्या इथे आले, ते राज्य करायलाच आले होते, तर त्यावेळेला त्यांना वर्कफोर्स कोणीतरी लागत होता ना, तर त्यामुळे आणि ब्रिटन काय त्यावेळेला फार पैसेवाला नव्हता, त्यामुळे ब्रिटन खूप मुली तर नव्हत्या, मुलांना ते बोलवून घ्यायचे इकडे. समजा मुंबई हेडक्वार्टर कुठे होतं तेव्हा मलाही लक्षात नाही आता, तिथे आले की मग त्याचं पोस्टिंग कुठेतरी मध्य प्रदेशमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये कुठल्या तरी लहान गावात व्हायचं. तर ह्या मुलांनी म्हणजे त्यांचं एक बाकी काही नाही, तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. की मी यायला गेले होते लंडनला, त्या विचार केला होता की आपण ब्रिटिश म्युझियममध्ये जाऊन ते सगळं बघावं. तर त्या मुलांनी जी आपल्या घरी पत्र पाठवली ती सगळी प्रिझर्व केली आहे. हजारच्या हजार असतील असातला भाग नाही, पण मोठ्या प्रमाणावरती त्यांनी ती प्रिझर्व केले. कशाला प्रिझर्व केले? त्यांचा सेन्स ऑफ हिस्ट्री खूप चांगला होता. तर ह्या लहान ठिकाणी राहिलेली मुलं जी होती ती अक्षरशः अन्नासाठी तडफडायची. मग एक तर हवा अशी होती की ती हवा त्यांना परवडत, म्हणजे त्यांना त्या हवेमध्ये स्वतःला ॲडजस्ट करणं शक्य नव्हतं. मग तिथे काय जे मिळेल ते खायचं आणि राहायचं. मग त्याने एकाने लिहिलं की अगं आई खरं सांगू का, मी कधीच भांडी घासत नाही, काय जे काय केलं असेल ती भांडी बाहेर ठेवून तर तो रात्री येऊन कुत्रा सगळं साफ करून टाकतो. पण हे हसू येतं आपल्याला, कारण स्वच्छतेची कल्पना वेगळी असते किंवा ते नसेल त्याच्यात, कारण त्याला परत ते भांडी घासायचा कंटाळा यायचा ना, कसा करायचा, आणि परत काही मिळायचंच नाही ना इथलं. मग हळूहळू काही अन्न मिळालं, म्हणजे काही कोणी लोक आले त्यांनी ब्रेडच्या फॅक्टरी हे टाकल्या, बेकरीज टाकल्या, किंवा काही पदार्थ बोटीने यायला लागले. पण पत्र गेलं इथून तिकडे, की मग कधीतरी आईचं पत्र यायचं, वडिलांचं पत्र यायचं की आता अमुक अमुक सण आहे, मग आम्ही अमुक अमुक केलेलं आहे. तर त्याने लिहिलं की अरे खरंच माझ्या डोळ्यासमोर येतं, तुम्ही सगळेजण बसला आहात आणि काय काय खातात, मला कधी मिळेल ते खायला. आणि मग ते आईने किंवा वडिलांनी दिले असायचं की मी तुझ्या धाकट्या भावाला इकडे पाठवतोय, तर पाठव त्याला, पण त्याला काहीतरी शिकवून पाठव, कसं करायचं पदार्थ हे शिकव. पण तिथल्या तरी मुलांना कोण शिकवत होतं? आपण तरी कुठे शिकवतो मुलांना? पोळी करायची वेळ आली बेल आली तर आपण मुलीला सांगतो जरा पोळी बघ, आणखी मुलाला सांगतो दरवाजा उघडव. उलटं नाही आम्ही करत की मुलाला सांगितलं की पोळी बघतो आणि मुलीला सांगितलं दरवाजा, हे आम्ही अजूनही करत नाही. म्हणजे आज जेव्हा आवश्यकता आहे, माझ्या दोन्ही मुलाला आणि मुलीला दोघींनाही चांगला येतो स्वयंपाक, त्यामुळे ते त्यांच्या आवडीने शिकले आणि आता नातवंड तर काय एक्सपर्टच झाले. तर हा जो आहे, पण तरी त्यांनाही वाटत तू करते तशी आमटी नाही होत इथे. म्हटलं अगं डाळ वेगळी असते, सगळंच वेगळं असतं, तू चिंचगुळ घालते का? ते नाही घालत, कधी घालते कधी नाही घालत. म्हटलं थोड्या थोड्या गोष्टींनी बदलत आहे. ठीक आहे म्हटलं, तिकडे नाही खा तिकडे येऊन खा, तू येशील तेव्हा, तेवढ्यासाठी तरी लवकर ये. तर ह्या सगळ्या गोष्टींमधलं एक्सचेंज खूप महत्त्वाचं आहे असं मला असं वाटतं. आता हे ब्रिटिश मुलं जी आहे त्या ब्रिटिश मुलांनी इथे कसं ॲडजस्ट केलं असेल आपण कधी विचार करतो का?
की कुठे महूला त्याचं पोस्टिंग झालेलं आहे, कुठे ते असिस्टंट कलेक्टर आहे किंवा काय, ते इथल्या माणसांची बोलता पण त्यांना येत नव्हतं. त्याचं काय आधी ट्रेनिंग हे नसायचं की भारतात आला ना म्हणजे हे तुला यायला पाहिजे. आले की कुठेतरी पोस्टिंग, एक ब्रिटिश माणूस मुलगा तिथे गेलेला आहे आणि आमच्याकडे गोरा रंग बोलला की जीवजुरी करायला आम्ही तयारच असायचो. त्या मुलांना बिचाऱ्यांना काहीच कळायचं नाही कसं करायचं. ॲडमिनिस्ट्रेशन त्यांना सांगितलेलं असायचं की काय काय गोष्टी, रेव्हेन्यू कसा बघायचा, अमुक कसं बघायचं, रस्ते त्या ठिकाणापर्यंत जाण्याचे तसे तयार करायचे, त्यासाठी या व्यावहारिक गोष्टी त्यांना शिकवल्या असतात. पण ज्याच्यामुळे त्यांना बरं वाटेल असं काहीच तिथे नसायचं. मग हळूहळू त्यांनी सांगितलं की हे सगळं ठीक आहे, पण आमच्या घरच्या मुलींना पण येऊ द्या ना. मुलींना येऊ द्या हे सांगण्यामागे उद्देश वेगळाच असायचा. म्हणजे तिथून देखील खूप मोठ्या प्रमाणात मुली यायला लागल्या, कारण इथे एलिजिबल बॅचलर्स खूप होते ना. मग त्या येऊन इथे लग्न करायच्या, मग सेटल व्हायच्या. सुरुवातीला त्यांनाही बरं वाटायचं, कारण नोकरचाकर भरपूर मिळायचे ना. त्या मुलींना तिकडे कशी अशी सवय नव्हती, त्यामुळे मग त्याही खूप पण त्यांना क्लब लाईफ नव्हता. मग क्लब्स सुरू झाले. आपल्याकडे ज्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आता दिसतात त्या बऱ्याचशा कंपल्शनमधून देखील झालेल्या आहेत. त्यांनी क्लब्स सुरू केले, मग क्लबमध्ये तिथे ह्या मुली जायला लागल्या किंवा पुरुष सगळे जायला लागले. आणि मग तो सांगायचा की काय नाही, लग्न इथे असलं ते रोजच्याच कपड्यांमध्ये आम्ही जातो, कोण आहे म्हणे बघायला तिथे. पण नंतर लक्षात यायला की असं नाही करून चालणार. आपल्यालाही काही चांगलं राहावं लागेल, चांगलं करावं लागेल. कारण शेवटी त्यांच्या लक्षात वी आर द रूलर्स म्हणून आपण आपलं वेगळेपण हळूहळू सिद्ध करायला पाहिजे, दाखवायला पाहिजे निदान. आणि मग हळूहळू या सगळ्या गोष्टी आल्या ना. आता केक्स, ब्रेड्स, आईस्क्रीम्स, ह्या सगळ्या गोष्टी काही आपल्याकडल्या नव्हत्या, पण आपल्या फ्रीजमध्ये असतातच आईस्क्रीमचे टोकळे. तर ही गोष्ट आपण मान्य केलीच आहे आणि झालीच आहे. मुळे आपल्याला साधारण विदेशी म्हटलं की फक्त ब्रिटिश लक्षात येतात, पण डच, फ्रेंच, पोर्चुगीज हे देखील आपल्याकडे त्यावेळेला बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती होते. त्यांना वलंदेज म्हणायचे मराठी कागदपत्रामध्ये डच लोक. आणि डच लोकांनी काही नाही तर एक अतिशय त्यांचा अर्थात नंतर दुसरीकडे त्यांची साम्राज्य झाली, मग ते हळूहळू इथून गेले. सगळ्यात प्रसिद्ध डच लोकांचा आपल्या इथे आहे, काय म्हणता येईल, एव्हिडन्स आहे तो म्हणजे शिवाजी महाराजांचं ह्याच्यातलं जे तैलचित्र आहे, दरबाराचं जे शिवाजी महाराजांचं, ते एका डच चित्रकारानेच केलेलं आहे. त्यांना चित्रकलेची आवड होती, ते त्याने इथे आणली. अशा अनेक गोष्टी या एक्सचेंजमधून आपल्याकडे आलेल्या आहेत, आपल्याकडनं त्यांच्याकडे आहेत. मला असं वाटतं मी आता थांबायच्या मार्गाला लागते, कारण माझ्याकडे ना अनगिनत आहे. म्हणजे एक दिवसात आपण सेमिनार करू शकतो. एक तर आता हे बोललेच आहे थोडक्यात, गावांची रचना ही देखील आपण विदेशांकडनं घेतलेली आहे. चांगला वाईट, थोडं चांगलं थोडं वाईट आहे. जेव्हा तुम्ही काशीला जाल, वाराणसीला जाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की सगळे रस्ते इतके छोटे, म्हणजे एक बैलगाडी गेली किंवा एक गाय जरी तिथून गेली तर तिकडून येण्या माणसाला थांबावं लागतं, कारण रस्ते तेवढे मोठे मोठे. त्याला लागूनच मोठे दरवाजे, पण तो दरवाजा उघडला ना तर एक ह्याच्यापेक्षा मोठी बिल्डिंग तुम्हाला आतमध्ये दिसेल. ते कशासाठी? कारण वाराणसीवरती बऱ्याचदा हल्ले व्हायचे, त्यामुळे ती मुवमेंट जी सैन्याची असायची ती होण्यामध्ये अडचण निर्माण व्हावा म्हणून ते छोटे रस्ते केले होते. आपल्याकडे ह्या डोक्याने नव्हते केले, पण आपल्याकडे रस्ते छोटे छोटेच असायचे. नाशिकला सुदैवाने ब्रिटिश लोकांनी रस्ते मोठे मोठे केले, त्यामुळे गंगा असो, म्हणजे आम्ही त्याला गंगाच म्हणतो गोदावरीला, तर गंगेवर जायचा रस्ता पुढे बोळकांडी असायचा, त्याचे मोठे मोठे रस्ते झाले. आणि आता काय करतील माहीत नाही, कारण कुंभ आहे यावेळेला नाशिकला, ते कुंभाच्या नावाने पार वाटच लावतील नाशिकची असं वाटायला लागले मला. त्याच्या अगोदर एकदा जाऊन यायला पाहिजे मला. नंतर बाग बगीचे हे मोगलांचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्याकडे काहीतरी स्वर्गाची कल्पना होती. त्यात 4 बाग असायचे, त्यामुळे त्यांचं कुठलंही स्ट्रक्चर असलं, म्हणजे मॉन्युमेंट असलं, ते त्याच्यामध्ये असे मोठ्या मोठ्या बगीचे त्यांनी निर्माण केले. घुमट हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. म्हणजे त्यांनी आपल्याला लादायसाठी केलं नाही, पण मी एखादं काही करेन तर मी माझ्या पद्धतीनेच करेन ना, मी कशाला दुसऱ्यांचं करू. तसं त्याने केलं. जसं ब्रिटिशांनी मुंबईचं पूर्ण ब्रिटिशकरण केलं, पण आज किती सुंदर आहे त्यांच्या राजा. तशी एक तरी इमारत आम्ही इतक्या 75 वर्षात बांधली आहे का? नाही, पैसे नाही. म्हणजे म्हटलं हिरड नेहमीच होती गं. म्हटलं पूर्वी जरी होते ना पैसे, तेव्हा तरी तुम्ही बांधलीत का? नाही, तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं. म्हटलं मग त्यांना काय माहिती होतं? म्हणजे ही आमच्याकडे वृत्तीच नाही आहे की जे चांगलं आहे ते तरी घ्या ना बाबा ना. वाईट तुम्ही घेताच आहात, काही वाईट येतच आहे आपोआप, पण त्या वाईटाबरोबर चांगलंही तुम्ही घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं ठीक आहे.
एक अतिशय आपल्याला खेदजनक असं जे स्थलांतर झालं, जे आम्ही सगळ्यांनी बघितलं, अनुभवलं. आपण कुरकुर केले ते आम्हाला घरातच बसावं लागतं करोनाच्या वेळी तसे. पण त्यावेळेला हजारो कामगार आणि मजूर ज्यांच्यावरती आमची बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची सगळं जीव अवलंबून होता, सगळं त्यांच्याच जीवावरती अजून देखील तेच लोक असतात बांधकामामध्ये. त्यांचं काय होईल याचा विचार न सरकारने केला, ना आपण केला, ना आपल्या सामाजिक संस्थाने केला. अक्षरशः रडत खडत एवढे पोट असलेली बाई देखील भुसावळला चालली आहे. रस्ते माहिती आहेत का? नाही माहिती. मध्ये काय झालं तर देवाच्या भरोशावर. ही आज आमची AI पर्यंत मजल आली की आम्ही सगळं AIला करायला सांगतो किंवा सगळं आम्ही दुसऱ्यांवरती सोपवतो. हे संकट अतिशय अनपेक्षित होतं. जगात कुणालाच त्याची काही कल्पना नव्हती. पण मला नाही असं, म्हणजे मला तर खरं त्याचा अभ्यासही करावा लागेल आणि विचारावे लागेल, कुठून तरी माहिती आणावी. बाकीच्या देशांमध्ये काय झालं, आमच्यासारखी माणसं अशी मैलोन चालत गेली. कधी कधी रस्ता चुकली तर परत 10-10 मैल मागे येऊन दुसऱ्या रस्त्याने गेली. खायपिण्याचे हाल, सगळ्याचेच हाल. न काही सरकारने व्यवस्था केली, एका ठिकाणी कुठेतरी एका पुढे जाऊ दिलं नाही. बरं ते झाल्यानंतर काय झालं, गावी जे जाऊन पोहोचले, समजा उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेश, जिथून कुठे आले, तिथे गावातल्या लोकांनी त्यांना घ्यायला नकार दिला. तुम्ही तिथून रोग घेऊन आम्हाला नका मारू, मग तुम्ही निदान त्यांना रोज जेवण तरी पोहोचवा. काही लोकांनी केलं, पण बहुतांश आमचं पूर्णपणे निग्लेक्ट केलं आम्ही. या विस्थापितांकडे आम्ही अजिबात लक्ष दिलं नाही. विस्थापित आमच्याकडे नेहमीच असतात. दुष्काळ झाला त्याचा एक मोठाच अभ्यास आहे माझा. दुष्काळामुळे विस्थापित झालेले, दुष्काळ तर हा 5वीला पुजलेला आहे. इतकी वर्ष झाली, इतके सगळे आधुनिक गोष्टी आल्या, पण आम्ही अजून दुष्काळावरती मात करायला शिकलो नाही. म्हणजे एक कोणीतरी ब्रिटिश माणूस सांगा, तुम्हाला माहिती आहे ना तुमच्याकडे पाऊस असा इरॅटिक पडतो, मग त्याच्यावर तुम्हाला काही धरणं कालवे काहीच, जेव्हा पडतो तेव्हा खूप पडतो, मग कोकणामध्ये का नाही तुम्ही नद्या हे करा. करतं चाललं आहे आमचं. मी यांच्या पंचवार्षिक योजना, 10 वार्षिक, हे राज्य गेलं ते आलं, त्यांचंही परत तेच आहे. ते फक्त आपापला, आत्ता माझं ज्या गाडीतून येत होते तेव्हा तो मुलगाही तो ड्रायव्हरही माझ्याशी बोलत होता, क्या मेम साहब क्या फ़ायदा हुआ, एक पहले परिवार वाले परेशान करते थे इसलिए बदला, तो वो भी अपने परिवार में लगे, वो भी अपना पैसा इकट्ठा करने में लगे, क्या फ़र्क है. मतलब ये फ़र्क पक्ष का नहीं है, मतलब ये आदमी का फ़र्क है. आदमी कहीं भी जाओ, उसको जैसे बिहेव करना है वैसे ही करता है. वो इस पक्ष में हो या उस पक्ष में, कोई फरक नाही पडत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही ॲज ह्युमन बिईंग आपण संकटातून शिकत नाही. संकट आले की आम्ही आमची कातडी कशी, म्हणजे अजूनपर्यंत मला माहिती आहे की अनेक विदेशांमध्ये जेव्हा त्या देशांमध्ये प्रॉब्लेम्स होतात, लोक साहजिकच आपल्या कॉन्सुलेटकडे धावतात. पण फारच थोड्या लोकांनी असा आम्हाला रिपोर्ट केला किंवा आला आहे की हो आमच्या कॉन्सुलेटने आम्हाला मदत केली. 90% आपलं कॉन्सुलेट मदत करत नाही, ज्याच्यासाठी त्यांना तिथे नेमलेलं आहे. आपल्या लोकांची काही तर काळजी करा. त्यांची पोरंबाळं घेऊन जायचं कुठं त्याने, त्यांना दुसरा काहीच मार्ग नाही आहे तुमच्यासाठी. मग जेव्हा फारच डोक्यावरती दांड्या बसेल असं वाटतं, तेव्हा मग काहीतरी धडपड करून ते त्यांचे विसा पास करतील, वेगळे विमानं, म्हणजे सगळं शक्य आहे, वेगळे विमानं आणली जातील, मग त्यांना सगळं पाठवलं जाईल, त्यांना अपमानास्पद वागणूक मिळेल, पण तरी येतील ते इथं. त्याच्यासाठी प्रश्न नाही विचारणार आम्ही की आमच्या लोकांना असं काय हातकड्या घालून तुम्ही आणलं, ते काय गुन्हेगार नव्हते. पण हा प्रश्न विचारायची देखील हिंमत आपल्यामध्ये नाही आहे. मला असं वाटतं की काही शिकायचंच आहे इतिहासातून, चुकून माकून तरी. तर एक तर आपली संकुचित दृष्टी सोडा, विकास करा. विकास म्हणजे स्वतःचा विकास नाही म्हणते मी, तुम्ही आजूबाजूच्या लोकांच्यासाठी काहीतरी करा. विचार करा की का असं होतं हे सारखं. दुष्काळ का आमच्याकडे होतं, धरणातले दुःखी माणसं की ज्यांची घरदारं गेली, अजून ती मेधा पाटकर भांडतेच आहे बिचारी, का त्याला आपली जागा सोडायला. या लोकांना काही दिलं तरी समाधान नाही हो. तिकडे 2 एकर जमीन होते, इथे आम्ही 3 देतो तरी घेत नाही. तुम्ही म्हटलं क्वालिटीबद्दल बोलत नाही आहे का. त्यांची जी तिथे 2 एकर होती किंवा 1ही एकर होती, ती उपजाऊ जमीन होती. ती पाण्याखाली गेल्यानंतर तुम्ही इथली बरड जमीन दिली तर काय करणार आहेत म्हटलं ती माणसं. जन्मभर त्यांनी शेती केली, याचा शेती करावी अशी तुमची अपेक्षा. म्हणजे आम्ही माणुसकीने वागत नाही, माझी नेहमीचीच तक्रार आहे. म्हणजे स्थलांतरितांचा अभ्यास करताना आणि अजूनही लक्षात येते की स्थलांतरित हा संपणारा विषयच नाही. म्हणून कारण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आपण बघतोय स्थलांतर हे होतच असतं मुळे. आणि स्थलांतर हे जिथे जातो तिथल्या लोकांच्या आणि आपल्या सगळ्यांच्याच हिताचं आहे आणि समाधानाचं तर नक्कीच आहे. नाही तर आपण गेलोच नसतो आपलं गाव सोडून. कारण आपण आपली जर वेश ओलांडली नाही तर आपल्याला जग काही कळणारच नाही. म्हणजे आमचं आहे ते श्रेष्ठ आहे,
असं म्हणायचं तर म्हणा जरूर तुम्ही, कोणी तुम्हाला अडवत नाही असं बोलायला, पण तुम्ही खरंच जर जगात बघितलं तर आपण खरोखरच सेकंड रेट सिटिझन्स आहोत का? मग हे काही उदाहरणं दिसली की असं वाटतं की नाही आम्ही काही करत आहे. जाफनामध्ये काय झालं आम्ही काही केलं नाही, बांगलादेशमध्ये काय होतं आम्ही काही करत नाही, इतर देशामध्ये काय होतं तर मदतीला पण आम्ही जात नाही. त्यामुळे मला असं वाटतं हा सगळा अभ्यास करताना किंवा सगळं हे लेखताना ह्याच्यावर मी खरोखर सांगते जेन्युइनली एक दिवसाचं सेमिनार होऊ शकतो. प्रत्येकाने एक एक विभाग घ्यायचा आणि त्याच्यावर अभ्यास करून बोलायचं की दुष्काळामुळे काय काय झालं, फाळणीमुळे काय, फाळणीमध्ये तर भयानक झाले. एक ती मगाशी मला नाव आठवते, बुटालिया नावाची बाई आहे, तिने इथे आणि तिथे घरोघर जाऊन हे कोणी बोलायलाच तयार नव्हतं. नाही हम सब ठीक है, अभी अच्छा चल रहा है. तर मालूम है मुझे अभी अच्छा चल रहा है, तभी क्या था, तभी क्या हुआ था. अगर आप मुंह नहीं खोलोगे तो अगले लोगों को कुछ समझ में ही नहीं आएगा. बोलोगे अच्छा हो गया, वहाँ से लोग आ गए यहाँ बच गए. मग त्यांना एक 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 गोष्टी आठवायला आणि तिने सगळ्याचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. या बुटालियाने जवळजवळ वाटतं सगळं आयुष्य तिने या फाळणीच्या लोकांचं, फाळणीचंच काय तर काश्मीरमध्ये काय होतं आहे, सगळीकडे हेच होतं आहे आणि ह्याच्यावरती उपाय आम्ही शोधत नाही आहोत, ते आम्हाला सापडत नाही आहे. मला असं वाटतं की स्थलांतरित, विस्थापित, देशनिकाला झालेले लोक किंवा आपण स्वखुशीने चांगल्या समृद्ध आयुष्यासाठी कुठेतरी जातो, तिथे आपलं आपलं बस्थान बसवतो, अशा सगळ्या ठिकाणच्या लोकांना मला वाटतं आपण सॅल्यूट करायला पाहिजे की तुम्ही तिथे जाता आणि तिथे आपलं एक काहीतरी, जसं मॉरिशसच्या लोकांनी, सुरिनामचे एक कपल मला भेटलं होतं, आम्ही गुजरातमध्ये फिरत होतो तेव्हा इतक्या अट्टहासाने हिंदी बोलत होते. म्हटलं वाय डोंट यू स्पीक इन इंग्लिश. तर नो वी आर डिसाइडेड. म्हटलं का, तर म्हणे सुरिनाममधून आम्ही ज्यावेळेला, म्हणजे नवरा बायको, स्वरूप का काय ते नाव होतं, नवरा बायको आणि मुलगी, तरुण मुलगी होती, आणि त्या अशा उत्सुकतेनं सगळं बघत होत्या की आयुष्यात जे मला कधी बघायला मिळणार नाही, ही माझी संस्कृती आहे, मी इथे इथून गेले तिकडे किंवा आम्ही आमचे माणसं इथून तिकडे गेलेले आहेत, हे सगळं तिच्या बोलण्यातून आणि तिच्या आईच्या बोलण्यातून मला कळत होतं. तर म्हटलं मग आता कशासाठी आला, त्यामुळे तुम्हाला माहिती नाही म्हणे, आमचे आई वडील कोणीही भारतात जातो म्हटलं की जाऊ देत नाहीत. म्हटलं का नाही जाऊ दे, त्यांना भीती वाटते की तिथे गेले की आम्ही परत येणारच नाही फिजीला किंवा सुरिनामला. तर काय आता म्हणे बरं हे सगळं आमचंच आहे ना, म्हणजे आम्ही इथे आलो होती, कुठली तरी वाटतं युपी त्या बिहार कुठली तिकडली होती, कारण इथे आलं की आम्हाला सगळं आमचंच वाटतं ना, आणि म्हणून त्यांना असं वाटतं की ही मुलं परत येणार नाही, पण आम्ही जाणार आहोत परत. मी म्हटलं काय तिथे जाऊन काय अवस्था आहे तिथे. नाही म्हणे मध्ये मध्ये असं झालं होतं की फिजी इज ओन्ली फॉर फिजियन्स, आणि त्यावेळेला आम्हा लोकांना खूप त्रास झाला, आमचे लोक बरेचसे निघून गेले ते सोडून. पण तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जो मोठा सेक्टर तुमचा देश सोडून जातोय त्या त्यांच्या कौशल्यावरती, ते सगळे ॲडमिनिस्ट्रेशनमधले किंवा अशा मोठ्या मोठ्या पदावरती काम करणारे किंवा सगळे सुशिक्षित मंडळी तिथे जास्त होती, ते ही सगळी जर सोडून गेली तर खरोखरच फिजी चालणारच नाही. मुळे मग शेवटी त्यांनी सांगितलं की ही चुकीचं होतं आमचं म्हणणं, असं कुठलाही देश फक्त तिथल्या लोकांसाठी असतो ही कल्पना चुकीची आहे. आमच्याकडले काही बहकलेली मुलं होती, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका म्हणून गेलेल्या लोकांना त्यांनी परत आणून आपल्या देशात असवलं, कारण त्यांची जरूर होती. त्यांना आपली जरूर जिथे गेलो तिथे निर्माण आपल्याला करता आली पाहिजे. आपलं स्वत्व न सोडताना तिथल्या लोकांचं काय चांगलं हे कळायला, मी काय उपदेश करायसाठी म्हणून बोलत नाही, मी मला ह्या पुस्तकातून जे कळलं की हे अभ्यास करताना जे कळलं ते तुम्हाला सांगते. तरच आजच्या जगामध्ये, आणि आजच्या जगातल्या त्या बाउंड्रीज ह्या आखलेल्या आहेत, कागदावरती आखलेल्या रेषा आहेत, बाकी सगळी माणसं एकमेकांना हवीच असतात, एकमेकांच्याकडे जाणं, त्यांचं समजणं हेच त्यांना हवं असतं. ते आपण कसं वाढेल, आमची संकुचित दृष्टी कशी संपेल याच्याकडे आपण जर लक्ष दिलं तर मला असं वाटतं हे जे पुस्तक माझं आहे त्याला सुदैवाने 2 अवॉर्ड्स पण मिळाले. आत्ताच मध्ये 15-20 दिवसापूर्वी कळलं, एक मसापचं पुण्याचं आणि एक ठाण्याचं याचं काय त्यांचं ना वाचनालय जे आहे त्यांचं जे एक असतं बेस्ट राईट पुस्तकासाठी, ते दोन्ही मिळाले. दॅट डझंट से एनिथिंग. एवढंच आहे की ते कुणाला तरी लागतं, वाचलं की वाटतं की आपली पण गोष्ट याच्यामध्ये आहे, आपणही हे अनुभवलेलं आहोत, आपणही हे कळतं आपल्याला. विस्थापितांची गोष्ट ही साधी आहे, मी तुम्हाला असं म्हटलं की आपली आहे. मी लग्न होऊन तिकडे गेले, तिकडली भाषा बघून, तिथलं जेवण बघून सगळ्यांनीच मी बचकले होते, पण नंतर तिकडेच आता तिथेच राहायचं असतं तर जास्त समरस झाले असते. पण आता तेच आपल्यासारखे व्हायला लागले, कारण आपल्या सिरियल त्यांच्याकडे पोचले, कारण त्यांच्याकडे मराठी जातच नव्हती. म्हणजे तिथे
ज्यावेळेला मला वाटतं राजाध्यक्ष अध्यक्ष होते संमेलनात, आम्ही मुद्दामून तिथे गेलो होतो. तुम्हाला खोटं वाटते, एकाही परिसंवादाला कोणी बसत नव्हतं, कारण त्यांना ते मराठी कळतच नव्हतं. मीच आमच्या नातेवाईकांना विचारलं, म्हटलं कसले अवघड अवघड बोलतात हो हे लोक. म्हटलं ते बरोबर ते अकॅडमिक आहेत ना, त्यामुळे ते बोलतात, मग आम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे. आणि आपण बाहेर गेलो जेवणाच्या वेळेला, आइए आइए बढिया खाना आहे, हे खाईये वो खाईये. म्हटलं अरे ह्याच्यासाठी आपण आलो होतो का. पण मला असं वाटलं की ती चूक आपली पण आहे, आपली म्हणजे आपल्याकडल्या लेखकांची, प्रकाशकांची, की आपण गेलो नाही आहे त्यांच्यापर्यंत. तिथे मराठी पुस्तकं मिळतच नाही. पण सुदैवाने मला अलीकडे कळलं की तिथे एक स्वानंद नावाची संस्था निर्माण झाली आहे, आणि त्याच्यामध्ये कसं की तुम्ही मेंबर व्हायचं, तुझी आता ही जागा आहे ना, तर हा नंबर तुझा, आणि ज्यावेळेला नाटक येईल, गाण्याचा कार्यक्रम असेल, त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना कळवलं जातं तुमच्या नंबरप्रमाणे तुमचा जो दिवस आहे त्यामुळे आपल्याकडल्या बहुतेक सगळ्या कलाकारांची आणि ज्यांची चांगली आता ओळख झालेली आहे त्यांना आनंद मिळतोय. मुख्य म्हणजे ही सांस्कृतिक भूक जी बाहेर गेलेल्या लोकांना असते ती बऱ्याच प्रमाणात ह्याच्यातून पूर्ण होते. मला असं वाटतं मी तुमचा खूप वेळ घेतला. धन्यवाद. हॅलो. स्थलांतर या कालातीत पण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बदलत्या सामाजिक परिभाषेतून संजीवनीताईंनी यथायोग्य विवेचन केलं आहे. स्थलांतर हे अगदी गावखेड्यापासून ते जागतिक स्तरापर्यंत व्यापलेलं आहे, आणि त्याची कारणंसुद्धा तेवढीच महत्त्वपूर्ण असली तरी त्यामुळे स्थलांतरितांसाठी अनेक गोष्टी बदलतात. आजूबाजूचं वातावरण, जीवनशैली, निसर्ग, सर्वात महत्त्वाचं म्हणजे संस्कृती, सामाजिक संकेत, भाषा, कला, पेहराव, खाद्यसंस्कृती. या अनुषंगाने विविध संस्कृतींशी निगडीत कथा, धर्मपरंपरा यांचा सुद्धा त्यांनी मागोवा घेतला. खरं तर स्थलांतरांमुळे दोन्ही संस्कृती समृद्ध होतात, आणि हे खूप उत्कृष्टपणे संजीवनीताईंनी मांडलेलं आहे आपल्यासमोर. आपल्या या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत त्यांनी आपल्यापुढे स्थलांतरितांचे विश्व उलगडून दाखवलंय. आपल्या आजच्या सन्माननीय वक्त्या श्रीमती संजीवनी खेर यांचा पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा अशी मी श्री मिलिंद बेडेकर यांना विनंती करते. वेगळ्या वाटेवरून आणि तरीही वेगळ्या वाटेवरच्या आणि तरीही आजकालच्या महत्त्वाच्या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केलं. अक्षरशः आपल्या ओघवत्या शैलीनी संजीवनीताई तुम्ही आम्हाला खिळवून ठेवलं एका जागी. म्हणजे आमचं घड्याळाकडे लक्ष गेलं नाही, तुमचं जात होतं. तर आयोजकांतर्फे मी अतिशय मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे आजच्या व्याख्यानाला आपण श्रोते बहुसंख्येने उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं सुद्धा मनापासून आभार. उद्याच्या व्याख्यानाचा विषय आहे शिवदुर्ग महती. शिवकालीन 12 गडांना नुकतेच मराठा लष्करी भूप्रदेश या नावाने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यानिमित्ताने शिवकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि लेखक श्री पराग लिमये यांचं व्याख्यान उद्या म्हणजे 24 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:30 वाजता याच ठिकाणी होणार आहे. तर आपल्या सर्वांना उद्याच्या व्याख्यानासाठी सुद्धा हार्दिक निमंत्रण. आणि आजचा कार्यक्रम आम्ही इथे संपला असं मी घोषित करते. धन्यवाद.